ओके. जर तुम्हाला काही थोडं स्लोनेस जाणवलं तर मला सांगा, आपण हे स्टॉप करूया. ठीक आहे, रेकॉर्डिंग. तर विकास कोण आहे सुरुवातीला? मी माझ्याबद्दल सांगतो. मार्केटमध्ये मी 2019, सॉरी, 2009 साली आलो. 2009 सालापासूनची ही जर्नी आहे. त्यावेळी जस्ट इंट्रोडक्शन झालं की शेअर काहीतरी असतो आणि शेअर्स खरेदी विक्री केल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात. तर त्यामुळे माझा कॉलेजचा टाइम होता हा. कॉलेजच्या टाइम मध्ये मला ही गोष्ट कळाली की असं काहीतरी असतं की ज्याच्यात पैसे आपण बाय आणि सेल करून मिळवू शकतो. तर ह्या गोष्टीसाठी मी फॅसिनेट झालो आणि कम्प्युटर लॅबमध्ये माझे लेक्चर्स बुडवून सगळे आणि सगळं मी फक्त एकच गोष्टीवर सर्च करायला लागलो, शेअर मार्केट. तिथून ही जर्नी चालू झाली. हळूहळू बऱ्याचशा गोष्टी कळत गेल्या. शेअर खान समोर नाव आलं, त्याच्यानंतर विकिपीडिया होते. छोटे फोन होते, फक्त वेब चालायचं. हे दिवसाला तिचं घ्यायचंय का तिकडं? 30 रुपयाचं इंटरनेट. आणि त्या ठिकाणी आपण हे सर्च करून विकिपीडियावर बरीचशी माहिती घेतली. त्याच्यानंतरून हं? त्यांची तिकडे हॅलो. जायची गडबड असतात. हं, हं. अरे सोन पेपर. ओके. बरीचशी माहिती घेतली. त्यानंतरून काही गोष्टी आपल्याला समजल्या की म, हे मार्केट नक्की आहे तरी काय. ओके. पण सेम ॲज इट इज रिटेलरची जर्नी चालू होत होती की शेअर्स घ्यायचे विकायचे, घ्यायचे विकायचे, ब्रोकर सांगतोय म्हणून घ्यायचे, कुठेतरी ऐकलंय म्हणून घ्यायचे, कुठेतरी न्यूज आली म्हणून घ्यायचे. त्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, चालू राहिल्या चालू राहिल्या आणि खूप काळ चालू राहिल्या. ऑलमोस्ट 2022 पर्यंत चालू राहिल्या. विचार करा, 2009 साली एंट्री झाल्यानंतरून छोटे मोठे लॉस, छोटे मोठे प्रॉफिट सहन करत करत 2022 पर्यंत ही जर्नी चालू राहिली. मग अशा काही लोकांना भेटलो की माझे डोळे पूर्णपणे उघडले. तर त्याबद्दल सांगेल. असे एक अंकल ज्यांचं वय 71 इयर्स आहे. हे जे मी सिक्रेट सांगणार आहे, हे मी कुठलंही क्रेडिट घेत नाहीये. हे क्रेडिट एका 70-71 वयाच्या व्यक्तीचं आहे. आणि मला हे त्यांनी सिक्रेट सांगितलेलं. आता बाय प्रोफेशन मी कोण आहे हे बाकीच्या लोकांना माहिती आहे. तुम्हाला मी सांगेल. मी बेसिकली माझी जर्नी एक बँकर म्हणून स्टार्ट झाली होती. आणि मला ह्या जर्नीमध्ये बरेचशी अशी लोक भेटली. आणि ह्या जर्नीमध्ये काही लोक भेटली की जे 3 ते 4 लोक माझे आयुष्य बदलून गेली. ठीक आहे. तर कदाचित हे सेशन्स पण तुम्हाला एक विचार करायला भाग पाडेल आणि एक चांगली जर्नी इथून 100% हे करेल. 71 इयरच्या व्यक्तीने जे सांगितलेले सिक्रेट्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हा सेम पॅटर्न पुढच्या 3-4 लोकांमध्ये मला ऑब्झर्व झाला. ठीक आहे. माझे जे एकदम HNI क्लायंट होते त्यांनी, तर ह्या व्यक्तीने मार्केटमधून 14 करोड रुपये कमवलेले आहेत त्याच्या लाईफ टाईम स्पॅन मध्ये. ओके. तर असं काय वेगळं केलं? ओके. ही व्यक्ती हयात आहे. कुणाला भेटायचं असेल भेटू आपण. 14 करोड मार्केटमधून कमवले, तर हे कसे कमवले? ना कुठलं ऑप्शन ट्रेडिंग, ना कुठलं काही वेगळं गॅमलिंग ऍक्टिव्हिटी, फक्त आणि फक्त प्युअर इन्व्हेस्टमेंट. ओके. हे इन्व्हेस्टमेंट मधून असे कमवले. दुसरा एक व्यक्ती की जो व्यक्ती MIDC मधून रिटायर्ड झालेला आहे, आता 62-63 वय असेल, यांनी 2.5 करोड रुपये मार्केटमधून कमवले इन्व्हेस्टमेंट मधून. ओके. असा एक व्यक्ती की ज्याचे ITR मी तुम्हाला बोलले तुम्ही, तर मी तुम्हाला ते शेअर करेल, काही अडचण नाही. 38 वर्षाचं वय आहे, पूर्ण फायनान्शियली फ्री आहे आणि मार्केटमध्ये वार्षिक 50 लाखाचा ITR भरतात, 7 ते 8 लाखाचा टॅक्स भरतात अॅन्युअली. ओके. तर असे व्यक्ती की जे फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंट करतात, ते सिक्रेट्स मी तुम्हाला शेअर करणार आहे आज. हे कसं होतं, का होतं, ह्याच्या पाठी काय लॉजिक आहे, हे सगळ्या गोष्टी आपण समजणार आहे. ठीक आहे. तर त्यानंतर मी माझी पुढची जर्नी शॉर्टमध्ये सांगतो. NISM रिलेटेड जे सर्टिफिकेशन लागतात डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेड करायला. ठीक आहे. पहिल्या काळी कंपल्सरी होतं, आत्ताही गेले तुम्ही प्रॉप डेस्क मध्ये, तर हे तुम्हाला कंपल्सरी सर्टिफिकेशन लागतात. ते सर्टिफिकेशन केले. माझं MBA फायनान्सच्या याला मी एक प्रोजेक्ट सबमिट केला होता. करन्सी डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग इन इंडिया 2015 मध्ये पुणे युनिव्हर्सिटीसाठी हा सबमिट केला होता. तो फार अप्रिशिएट झाला होता. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असे सोल्युशन दिले गेले होते की ज्यामध्ये सोनाराचा जर भाव अर्ध्या रात्रीत कमी झाला तर, मोठे कमोडिटी ट्रेडर्स आहेत त्यांचे जर काही कमोडिटीचे भाव पडले तर, अशा गोष्टी त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय केल्या होत्या. राईट. तर त्यानंतरून बँकर्स असल्यामुळे हे दोन गोष्टी बाय डिफॉल्ट कराव्याच लागतात. ह्या गोष्टी मी माझ्या इंटरेस्टसाठी केल्या की मागे शेअरच्या ऍक्टिव्हिटी काय होतात, त्याचे ऑपरेशन्स काय असतात, ते मी समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. त्याच्यानंतरून प्रॉप डेस्क ट्रेडिंग म्हणजे काय ते समजून घेणं गरजेचं आहे.
प्रॉप डेस्क ट्रेडिंग मी बऱ्याच वेळा तुम्हाला त्या डेटाच्या याच्यावरती प्रॉप डेस्कचा उल्लेख 100 वेळा तुम्हाला येत असेल. ओके, तर प्रॉप डेस्क बेसिकली काय असतात ते समजून घेऊ. ठीक आहे, तर हे प्रॉप डेस्क अशा पद्धतीचे मोठे कार्यकर्ते असतात की त्यांच्याकडे एकदम ऍडव्हान्स सॉफ्टवेअर्स आणि ऍडव्हान्स त्या गोष्टी असतात. असे 40-40 इंचाच्या स्क्रीन घेऊन ते लोक बसतात, राईट. ते 40-40 इंचाच्या स्क्रीन घेऊन असं डोळ्यापुढे असं काही वेगळं वातावरण तुम्हाला दिसत असेल. अशा फर्म मध्ये मी काम केलेलं आहे ज्या ठिकाणी लोक दिवसाला $10,000 दिवसाला कमवत होते. 2013 साली मी प्रॉप डेस्क मध्ये एंट्री घेतली, पण समहाऊ मला सक्सेस नाही मिळाला. फार चांगली झुंज दिली. ऑलमोस्ट 1 वर्ष मी त्या ठिकाणी होतो आणि 1 वर्षात खूप काही गेन झालं. तर सुरुवातीची नासमज म्हणा किंवा ह्या गोष्टी म्हणा, पण ह्या गोष्टी मी रिअल टाइम अप्लाय केल्या माझ्या ट्रेडिंग जर्नीमध्ये. त्याचा मला खूप फायदा आला आणि आजही तो होतोय. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की हे लोक नक्की कशावर डिपेंड असतात. हे चार्ट बघतात, हा कुठला इंडिकेटर बघतात, हे नक्की काय बघतात, यांच्याकडे काय वेगळं आहे की जे आपल्याकडे नाहीये. ठीक आहे, तर निश्चिंत राहा, ह्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये समजवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतरून आता बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्या समोर जो व्यक्ती आहे तो तुम्हाला काहीतरी एक गोष्ट हे करायला आलाय. आता तुम्ही म्हणाल, विकास तू हे सेशन्स घेतोय याच्यात तुझा काय स्वार्थ आहे, बरोबर. क्लिअरली तुझा काय स्वार्थ आहे याच्यात तू हे सेशन्स घेतोय. ओके, तर माझा स्वार्थ 100% आहे. मी एज्युकेशन तुम्हाला देणार आहे, त्याच्या थ्रू मला काही रिव्हेन्यू जनरेट होणार आहे. ओके, तर हा रिव्हेन्यू जनरेट होतोय हे एकदम सरळ साधं लॉजिक आहे आणि सरळ साधं सिंपल माझा स्वार्थ आहे. पण याच्या पुढे जाऊन काही लोकांचे स्वार्थ फार भयानक लेवलला असतात. तुम्ही त्याचा विचार नाही करू शकणार. तर असं माझं कुठलाही स्वार्थ नाहीये की हे झाल्यानंतर जे मी तुम्हाला सांगेल, ज्याला इच्छा आहे आत्ताच कम्प्लीट करतो, की कुणालाही कुठलाही फोर्स नाही. मी कुठलंही असं पेड मार्केटिंग किंवा असं फोर्सफुली कॉल्स मेसेजेस असं कुठलंही ॲफिलिएशन वेगळ्या काही गोष्टी करत नाही. इतर लोकांचं मी काही गोष्टी तुम्हाला सांगेल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की असं पण काही असतं का. ठीक आहे, तर अशा थ्रू तुम्हाला काही लिंक्स दिल्या जातात. ह्या लिंक्स थ्रू अकाउंट ओपन करा, हे ओपन करा, ते ओपन करा, त्यानंतर टेलिग्राम चॅनल विकत घ्या, त्यानंतरून अजून कुठले पेड इंडिकेटर्स घ्या. तर सुरुवातीला तुम्हाला ₹9 ₹10 घेऊन तुम्हाला तर बोलवलं जातं आणि नंतरून ह्या गोष्टी तुम्हाला अशा पद्धतीने माइंडमध्ये टाकल्या जातात की तुम्हाला असं वाटतं की ह्या इंडिकेटर शिवाय हे जगच नाहीये. ओके, तर तुम्ही फार मोठी किंमत त्या ठिकाणी मोजता. माझ्याकडे असे काही काही लोक आहेत की एकदम 5-5, 6-6 लाखापासून 20-20 हजार तर नॉर्मल आहेत असे मेंटरशिप दिलेले काही लोक आहेत आणि ते आजही अनसक्सेसफुल आहे. काही वेगळे इन्साइट्स नाहीयेत. ओके, तर अशा हिशोबाचं माझं कुठलंही ॲफिलिएशन नाहीये. निश्चिंत राहा, मी तुम्हाला कुठलाही त्रास देणार नाही किंवा कुठल्याही मार्केटिंग आणि याच्यासाठी कॉल करून तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी फोर्स करणार नाही. ठीक आहे, तर पहिली गोष्ट हे समजून घ्या, मी तुम्हाला प्युअर एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे. प्युअर नॉलेज, प्युअर असे इन्साइट्स की जे मागच्या माझ्या 12 वर्षाच्या ऍक्टिव्ह जर्नीमध्ये मला कामाला आले आणि मला त्या ठिकाणी चांगल्या लेवलवरती त्यांनी त्या गोष्टींनी नेले. ह्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे, तर अशा हिशोबाचं हे गणित आहे. आता आपल्याला आहे ना 3 ते 4 गोष्टी त्या ठिकाणी आज बघायच्यात. 3 ते 4 गोष्टी काय असणार आहेत त्या समजून घ्या. आपण 3 विषयांना त्या ठिकाणी हात घालणार आहे. पहिला विषय, रिटेलर काय चुकीचं करतोय. ओके, रिटेलर काय चुकीचं करतोय किंवा रिटेलरला काय चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्यात त्यामुळे रिटेलर आजही लॉस करतो आणि त्यांच्या जाळ्यात येतो. ओके, ह्या चुकीच्या गोष्टी कशा पद्धतीने आपल्याला अवॉइड करता येतील त्यासाठीचं मी काही बेसिक टर्मिनॉलॉजीज, काही बेसिक कन्सेप्ट सांगणार आहे. त्यानंतरून जे इन्व्हेस्टर आहे, ओके, इन्व्हेस्टर आहे, त्या इन्व्हेस्टरसाठी असं एक सिक्रेट की ज्याच्यामध्ये तुमचा पोर्टफोलिओ निगेटिव्ह नाही होणार. निगेटिव्ह अजिबात नाही होणार. चांगले प्रॉफिटेबल, लॉंग टर्म सस्टेनेबल चांगले शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओत असतील. अशा पद्धतीची ही जर्नी त्या ठिकाणी मी तुम्हाला समजावणार आहे. त्यानंतरून डेटाचं जे सिक्रेट्स आहे, FIDIचा जो डेटा आहे, रिटेलरचा जो डेटा आहे, त्याचे काही इन्साइट्स देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हिस्टॉरिकल काही डेटा दाखवणार आहे तुम्हाला की तुमचे कदाचित थोडेसे डोळे उघडे होतील आणि तुम्ही त्याच्याकडे एक चांगल्या नजरेने बघाल. अशा हिशोबाने त्या गोष्टी करणार आहे, राईट. तर पहिल्यांदा ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये. ठीक आहे, तर मला काही लोकांनी कमेंटमध्ये आन्सर करायचे, तुम्ही आजपर्यंत तुम्ही जे शेअर्स घेतले ते शेअर्स कसे घेतले.
ठीक आहे. कोणी तुमच्या फ्रेंडनी सांगितले? ओके. दुसरी गोष्ट, कुठल्या टेलिग्राम चॅनेलवर आले होते? कुठेतरी न्यूज मध्ये ऐकले होते तुम्ही? ओके. किंवा अशी काही थॉट प्रोसेस होती की डीमार्ट आहे, सगळं आजूबाजूला सगळं व्हिजिबल दिसते नाही का, डीमार्टचे स्टोअर्स आहेत, हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, तर सगळे प्रोडक्ट वापरतात, साबण, तेल, शॅम्पू, म्हणून हिंदुस्तान युनिलिव्हर घ्यायचा, बरोबर ना? असे कुठल्या ऐक्यू माहितीवरून शेअर्स घेतले? की पाचवं, तुम्ही स्वतःचा ओन रिसर्च केला. ठीक आहे. एकमेव याचं अँसर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला माहितीये 90% गोष्टी ज्या आहेत त्या ह्या वरच्या 4 याच्या झालेल्या आहेत. हे तुम्ही अजिबात काही केलेलं नाहीये. ठीक आहे. अजिबात काही केलेलं नाहीये. जर काही केलं असेल, जे काही ओन कोणी करत असेल तर अप्रिशिएबल. ठीक आहे. जर नसेल करत तर हे सगळं आणि सगळं तुम्हाला कोणीतरी चुकीची थॉट प्रोसेस तुमच्यापर्यंत आणलेली आहे आणि त्या गोष्टी केलेल्या आहेत. तर आज आपण ती गोष्ट समजून घेणार आहे की हे थॉट प्रोसेस जी आहे ती क्लिअर आणि क्रिस्प कशी राहील, आणि तुम्हाला जे पोर्टफोलिओ आज जरी मार्केट 10% खाली आहे पण पोर्टफोलिओ 30-30% खाली आहे, तर ह्याचं काय रिझन आहे? काही शेअर जे आहेत आपल्याला, मी तुम्हाला ग्रुपवर टाकलं असेल, बराच वेळा तुम्ही बघितलं असेल, आपले जे शेअर्स आहेत मागच्या 2 महिन्यात 40%ची रॅली, 50%ची रॅली, त्या ठिकाणी 30%ची, 20%ची रॅली, तर नॉर्मल त्या ठिकाणी आपल्याला देतात. ते असं का होतं, ह्याच्या पाठी काय लॉजिक आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे. ओके. तर अ, इथपर्यंत क्लिअर आहे? कोणी असेल की ज्यांनी ओन रिसर्च केला असेल तर फार अप्रिशिएबल. जे असं कोणी रिसर्च करत असेल तर मला फार आवडेल. ओके. ठीक आहे. तर पहिल्यांदा मी हे क्लिअर करतो की आपण इन्व्हेस्टमेंट जर्नीकडे जातोय. ही जर्नी असताना मी 2-3 गोष्टी, सर मेसेज करून ठेवा, मेसेज करून ठेवा, मी कनेक्ट करेल तुम्हाला, तुमचा क्वेश्चन ऐकून हे करेल. ओके. त्याच्यानंतरून दुसरी गोष्ट, ज्या गोष्टी आहेत की ज्या आल्यात आपल्यापर्यंत, टेक्निकल अनालिसिस. ओके. टेक्निकल अनालिसिस, तर हे नक्की काय आहे? ठीक आहे. ईएमए, डीएमए काय असतं? ईएमए, आरएसआय, त्यानंतरून सुपर ट्रेंड, ह्या गोष्टी काय आहेत? ह्या गोष्टी खरंच अस्तित्वात आहेत का? ह्या कोणी तुमच्यापर्यंत आणलेल्या आहेत? ओके. हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. किती लोक इंडिकेटर वापरतायत, मला तेवढं थोडं कन्फर्म करा. किती लोक इंडिकेटर वापरतायत? कुठलं ट्रेडिंग करताना इंडिकेटर वापरतायत? इथे रिॲक्शन देऊ शकता. इथे थंबचा ऑप्शन आहे. ओके. जर वापरत असाल तर थंब करा, जर नसेल वापरत तर डाऊन साईडचा थंब करा. ओके. जर इंडिकेटर वापरत असाल तर वरती थंब करा, जर नसेल वापरत तर खाली थंब करा. ओके. तर आय बिलीव्ह फार फार लोक, खूप लोक त्या ठिकाणी इंडिकेटर्स वापरतात. राईट. खूप लोक इंडिकेटर्स वापरतात. आता हे इंडिकेटर्स कसं काम करतात ते समजून घेणार आहे आपण. ठीक आहे. त्यानंतर आपल्यापर्यंत न्यूज चॅनल आणि ह्या गोष्टी कशा येतात त्या समजून घेणार आहे आपण. आणि मग मोठे प्लेयर्स आपल्याला कसे लुटतात. ओके. तर ही लूटमारी दिवस रात्र चालू आहे, ती समजून घेणार आहे आपण. ठीक आहे. तर आता आपण क्विकली थोडस एका चार्टवर जाण्याचा प्रयत्न करू. ओके. नाही बारके पोटात राहतात. ते लगेच वाढतात त्यांचे. तसं करतात. अरे मेरे को मालूम है ना अंकल का कैसे करने का है। आज बाल है ना, अगर वो दाढ़ी होता है इधर वाले को कैसे बचा करते हैं, एक वाले इधर ना, उसने अपनी इधर ना बिक्री डाल के ना अंदर में मुझे नहीं पता चलता, एक बार पता है आपने। ओके. आपण आहे ना जातोय चार्ट वरती. समजून घ्या. एक 2च मिनिटं द्या. आय थिंक हे रेकॉर्डिंग मुळे थोडं स्लो झालंय की नाही, कल्पना नाही. माझा आवाज क्लिअर येतोय तुम्हाला?
ओके, थँक्यू सर. ओके, तर आपण कुठला एक रॅन्डम रॅन्डम चार्ट घेऊ. समजा हा निफ्टीचा चार्ट घेऊ. आता फार व्हॉलाटाईल आहे, पण समजून घ्या. मला असे समजून घेण्याचा प्रयत्न द्यायचा आहे तुम्हाला. ओके. ओके, एक रॅन्डम चार्ट काढलाय जस्ट समजून घेण्यासाठी की नक्की ह्या गोष्टी काय आहेत आणि आपल्याला रिटेलर करतो काय. ओके, तर किती लोक बिलीव्ह करतात की हा जो गेम आहे, हा गेम असतो डिमांड आणि सप्लायचा. डिमांड आणि सप्लायचा म्हणजे कोणी खरेदी करेल तर कोणी विक्री करेल, असं किती जणांना वाटतं? ठीक आहे. खरेदी जास्त झाली तर मार्केट वरती जाईल, हे किती जणांना वाटतं? ओके, 99.100% लोकांना वाटायला पाहिजे. आणि हेच सत्य आहे की जर जास्त खरेदी झाली किंवा जर काही जास्त खरेदी झाली तर मार्केट वरती जाऊ शकतं. राईट. 99.9% सगळ्यांना असं वाटतं. पण रिटेलर काय करतो? रिटेलर ब्रेकआउट शोधतो. मी आता काल एका व्यक्तीला बोललो, फार हेवी क्वांटिटी घेतलेल्या आहेत, एकदम फसलेले आहेत आणि तो शेअर पण फार निगेटिव्ह आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना एकच शब्द ऐकला, ब्रेकआउट झालंय. ठीक आहे. आता ब्रेकआउट नक्की झालंय म्हणजे नक्की काय झालंय? ठीक आहे, काय झालंय ते खरंच सत्य आहे का, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आपण. राईट. तर मित्रांनो, हे तुम्ही काय करणार, सपोर्ट आणि रेजिस्टन्स ह्याच्यावरती काहीतरी असे पॅरामीटर शोधण्याचा प्रयत्न करणार. ते पॅरामीटर मोठ्या लोकांनी तुम्हाला सांगितलेले आहेत. ओके, आणि त्या लोकांनी तुम्हाला असं सांगितलंय की जर खालच्या दोन रेषा जुळाल्या की त्याला आपण म्हणतो सपोर्ट. ओके, आता इथे ह्या केसमध्ये हा एखादा व्यक्ती शोधेल स्ट्रॉंग सपोर्ट. ओके, हा म्हणेल ह्याला शॉर्ट टर्मचा सपोर्ट. काहीतरी उलटी पुलट नावं देतील. इथे म्हणेल लिक्विडिटी ग्रॅब. काही पण उलटा पालट करून तुम्हाला अशा नवीन नवीन कन्सेप्ट माथी मारल्या जातील. ठीक आहे. इथे असेल रेजिस्टन्स. राईट. इथे त्यानंतरून कुठलाही असा एखादा इंडिकेटर ऍड केला. आपण एखादा इंडिकेटर ऍड करून बघू. ठीक आहे. एखादा इंडिकेटर, तुमचा फेवरेट इंडिकेटर कुठला आहे तो तुम्ही सांगा, मी त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतो. कुणाला RSI आवडत असेल तर आपण RSI त्या ठिकाणी लावू. ओके, RSI लावू. ओके, RSI झालं. दोन का लागले ते? ठीक आहे, RSI झालं. अजून एखादा कुठला इंडिकेटर मला सांगा, जो फेवरेट इंडिकेटर आहे. ठीक आहे, बॉलिंगर बँड लावला आपण. राईट. हे दोन, एक जे वरती लागले जातात, जे चार्ट वरती लागले जातात, त्याला म्हणतात इंडिकेटर. ओके, डिफरन्स समजून घ्या. तुम्ही लावताय पण तुम्हाला माहितीच नाही याला म्हणतात काय. आणि जे खाली लागले जातात त्याला म्हणतात ऑसिलेटर्स. ओके, हे ऑसिलेटर्स हे आपल्याला काय दाखवतात, मागच्या काही याची ट्रेंड दाखवतात की मार्केट हिस्टोरिकली कसं होतं आणि पुढे कसं राहू शकतं, अशा हिशोबाने हे इंडिकेटर समजले जातात. ओके, बरोबर. राईट. याचा पर्पज फारच साफसुथरा आहे. सगळ्यांना असं वाटतं की हेच फार चांगलं काम आहे. ठीक आहे, नो डाऊट. जे पण कोणी बनवलंय काहीतरी विचार करून बनवलं असेल, पण हे आपल्याला कामाचं आहे का आणि हे आपल्याला खरंच इन्साइट देईल का, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, आता पहिली गोष्ट, हे ऑसिलेटर्स आहेत, हे कधी तयार होतात माहिती आहे तुम्हाला?
केव्हा तयार होतात हे? ह्याच्यामध्ये काही फॉर्म्युला दिलेला असतो बघा. आज ज्यावेळी कोणी म्हणतं 9 EMA, ओके, कोणीतरी अजून म्हणतं 9, 15, 10 असं काहीतरी ऍड करा, राईट? तर ते ऍक्च्युली म्हणत काय असतात की ह्या ज्या लाईन ज्यावेळी बनतील त्या लाईन ज्या असतील मागच्या 8 कॅन्डलच्या किंवा 9 कॅन्डलचा ऍव्हरेज, ओके, ऍव्हरेज हे पण जे असेल ते मागच्या काही याचा स्ट्रेंथ, ओके, ही जी रिलेटिव्ह स्ट्रेंथ आहे ही जर आपण हे बनवलं 9चं, 20चं वगैरे वगैरे RSIचे काही पॅरामीटर ऍड केले तर हे याला म्हणायचे की मागच्या 20 कॅन्डलचा ऍव्हरेज, ठीक आहे, तो आपल्याला पुढे जाऊन संकेत देईल की पुढच्या काही 2-5 कॅन्डल, 10 कॅन्डल तशाच बनू शकतात, राईट? परफेक्ट. अशाच पद्धतीचे असतात इंडिकेटर्स, ओके. तर हे इंडिकेटर्स वापरून 99% रिटेलर ट्रेड करण्याचा प्रयत्न करतो आणि ट्रेड एवढा जस्टिफाय करतो की असं झालं तर असंच होणार आहे, कारण मला RSIनी मला स्ट्रेन दिलेला आहे आणि तिकडे त्या ठिकाणी मला चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. अशा पद्धतीचं गणित रिटेलर घेऊन जातो, राईट? तर ही अशी स्ट्रेंथ खरंच मिळते का आणि ही स्ट्रेंथ कधी कधी मिळू शकते हे तुम्हाला समजून सांगणार आहे. हे इंडिकेटर्स कसे बनलेत हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर आता याची जर बॅक टेस्ट केले, रिझल्ट हे केले तर तुम्हाला समजेल हे कुठल्याही एका रॅन्डम पॉइंटला, कुठल्याही एका अशा छोट्या मोठ्या ठिकाणी कुठेही गेलं तरी तुम्हाला RSI हा दाखवेलच दाखवेल. असं RSI म्हणणार नाही की आता मार्केट जे आहे ते एकदम साईडवेज आहे, आता इथे ट्रेड नको करू. तो RSI कुठल्याही एका पॉइंटला लावा, एकदम 1 मिनिटला लावा, 10 मिनिटला लावा, 100 मिनिट्सला लावा, कुठल्या याला लावा, तो तुम्हाला हे अशा पद्धतीचा ग्राफ तो आहे ना जनरेट करतच राहील. कारण त्याला एकमेव गोष्ट कळते की मागच्या 9 कॅन्डलचा ऍव्हरेज घ्यायचा आणि त्याचा एक ग्राफ प्लॉट करायचा. त्याला वेगळं सिंपल साधं काही लॉजिक नाहीये, ओके. पण रिटेलरसाठी काय इम्पॉर्टंट आहे, रिटेलरसाठी म्हणा किंवा ओव्हरऑल मार्केट मुवमेंटसाठी काय इम्पॉर्टंट आहे ते समजून घ्या, ओके. ते समजून घ्या, ते मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करतोय, ओके. तर आता इथे काय दिसतंय तुम्हाला, इंडिकेटर्स वरती बघा. इथे पण इथे वरती जर टच झाला तर तो खाली येईल, खाली टच झाला तर वरती येईल, असं हे काहीतरी कॅल्क्युलेशन ह्या याचं असतं, ओके. फार डीप मध्ये तुम्हालाच माहित असेल, मी ते कधी यूज केलं नाही आणि करणार पण नाही, ओके. हा RSI इथे पण दाखवेल, इथे पण दाखवेल, इथे पण दाखवेल, सगळीकडेच दाखवेल तो, ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो आहे व्हॉल्यूम. जर विकास हे काम नाही करत तर काम काय करतं, ते काम करतं व्हॉल्यूम, ओके. व्हॉल्यूम एकमेव इंडिकेटर आहे, ह्याला इंडिकेटर नाही म्हणू शकत ऍक्च्युली, हे आहेत एक्झिक्युटेड ट्रेड्स. व्हॉल्यूम काय आहे, व्हॉल्यूम काय माहित नसेल तर मला त्या ठिकाणी मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो व्हॉल्यूमची डेफिनेशन, व्हॉल्यूम म्हणजे काय आहे, ठीक आहे. तर व्हॉल्यूम म्हणजे काय ते समजून घ्या. हे बीड आणि ऑफर, ओके, असतं. कोणीतरी 100ला मागतो, कोणीतरी 101ला विकत असतो, कोणीतरी 99ला मागतो, कोणीतरी 102ला विकत असतो, राईट? कोणीतरी 98ला मागत असतो, कोणीतरी 103ला त्या ठिकाणी विकायचं असतं, ठीक आहे. इथे कोणाला तरी 10 लाख क्वांटिटी घ्यायच्यात, इथे कोणाला तरी 12 लाख क्वांटिटी विकायच्यात, ओके. कुठला तरी एक शेअर आहे. आता हे हे व्हॉल्यूम काय असतं ते समजून घ्या आणि ते फार इम्पॉर्टंट आहे. मी एकदम सिक्रेट रिव्हील करतोय जे तुम्हाला फार कमी लोक सांगतील किंवा फार कमी जणांना माहित असेल आणि हेच एकमेव सत्य आहे. ह्याच्याच बेसवर आपण या गोष्टी करतो, लक्षात घ्या, ठीक आहे. फार इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करतोय मी तुम्हाला. हे बीड आणि ऑफर अशा पद्धतीने तुम्हाला दिसतील, राईट? बीड आणि ऑफर अशा पद्धतीने दिसतील. हे 100 रुपयाला मागतोय, हा 101ला विकतोय. हा म्हणेल मला 100लाच पाहिजे, तुला द्यायचं असेल तर दे. हा म्हणेल मला 101लाच विकायचंय, तुला घ्यायचं असेल तर घे. या दोघांचा ट्रेड होणार नाही, ओके. पण हा जो आहे ह्याला माहितीये मार्केटमध्ये काहीतरी शॉर्टेज आहे, एखाद्या मालाचा शॉर्टेज आहे. मग मी 101ला काय 102ला पण घेतो आणि 103ला पण घेतो. जो माल अवेलेबल असेल तो मी विकत घेतो, ठीक आहे. म्हणजे काय, हा जो कोणी प्लेयर आहे त्याला काहीतरी इन्साइट्स आहेत, इन्साइट्स आहेत आणि हा म्हणतोय की हा जो पण माल अवेलेबल आहे हा माल मला पाहिजे आणि तो मी विकत घेतो, ओके. जो पण अवेलेबल माल कोणी विकायला तयार आहे तो मला पाहिजे, मी तो विकत घेतो, ओके. ही कंडिशन कधी येईल मार्केटमध्ये, ही कंडिशन कधी येईल की जी किमतीला माल विकत कोणी विकतोय तो माल घ्यायचाच आहे कुणाला तरी, असं कधी होईल, ठीक आहे. पहिली कंडिशन, एखादा बिग प्लेअर किंवा बिग प्रमोटर
त्याला असं वाटतंय की कंपनीमध्ये काहीतरी न्यूज आहे किंवा त्याला काहीतरी इन्साइट्स आहेत. ओके, त्याला काहीतरी इन्साइट्स आहेत आणि अशा इन्साइटच्या वेळी त्याला एखादा शेअर 100 रुपये चाललाय, तर त्याला माहिती आहे हा शेअर 20-30% तासाच वरती जाणार आहे. मग मला 2-4%, 6% मागात घ्यायला काय तयार आहे, काय जाते माझं. मी 100 रुपयाची किंमत चालू आहे आता. ज्या किमतीला भेटेल त्या किमतीला मी बाय करतो, मग तो शेअर वरती जाईल. समजा लेट्स से की एका दिवसात 100 रुपयाचा शेअर 105 रुपये गेला, 5% वरती वाढला. का? त्याच्यामध्ये काहीतरी मोठी खरीदारी झाली, कारण मोठ्या प्लेअरला काहीतरी माहिती आहे. ओके, दुसरी गोष्ट, त्या प्रमोटरला काहीतरी माहिती आहे. दुसरी गोष्ट, काहीतरी इंडस्ट्रीमध्ये असं काही घडलं की अशी काही पॉलिसी येणार आहे की जी फार कमी लोकांना माहिती आहे आणि एखाद्या कंपनीला ती फायदा देणार आहे. ओके, तर मग असे मोठे लोक येतील आणि ते खरेदी करतील. राईट, अशा हिशोबाने जर मोठी मुवमेंट पाहिजे असेल आपल्याला, तर मोठं काहीतरी घडावं लागेल, ना की सपोर्ट रेजिस्टन्स किंवा तुमचा कुठला ईएमए डीएमए क्रॉस करावा लागेल किंवा आरएसआय वर ते दिसेल. ते एकमेव गोष्टीवर दिसेल की मोठा व्यक्ती खरेदी करतोय किंवा नाही करतोय. आता मी त्या बीड आणि ऑफरच्या विंडोमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जर कोणी एखादा व्यक्ती जर तो शेअर्स खरेदी करतोय, आता याला खरंच मोठी क्वांटिटी घ्यायची आहे, तर ती कुठल्या इंडिकेटरवर दिसते का इथं किती क्वांटिटी खरेदी केली किंवा किती विक्री केले त्याने? अजिबात नाही दिसत. ते कुठं दिसते तुम्हाला? ते दिसते व्हॉल्यूम वरती. ओके, आता ऍक्च्युअल सिक्रेट वरती या. मी तुम्हाला फार इम्पॉर्टंट सिक्रेट सांगतोय. ओके, ते कुठं दिसते आता ते बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता मला एक एक गोष्ट सांगा. आता इथे कुठेही सपोर्ट रेजिस्टन्स लावले, तर सपोर्ट रेजिस्टन्स आणि इंडिकेटर काम करतील, 100% करतील. त्यांचं कामच ते करतीलच करतील. मग रिटेलर काय करणार? ह्या कुठल्याही एका रॅन्डम पॉइंटला खरेदी विक्री करत राहणार. ठीक आहे, पण मोठे ट्रेड किंवा मोठ्या ज्या गोष्टी होतात त्या आपल्याला ऑब्झर्व होतील त्याच्या व्हॉल्यूम वरती. ओके, आता इथे बघा, इथे काय दिसते तुम्हाला? मार्केटची जी मुवमेंट आहे एकदम साईडवेज आहे, एकदम नॉर्मल ऍक्टिव्हिटी आहे. आता इथं काय झालं असावं, तुम्हाला इथं व्हॉल्यूम वरून कळालं असेल. आता एक रिटेलर खरेदी करतोय, दुसरा रिटेलर विकतोय. आता हा रिटेलर चिंदी आहे, हा किती 1000-100 शेअर्स घेतोय, जास्तीत जास्त 1000 शेअर्स घेतोय, 1000 शेअर्स विकतोय. ओके, येते लक्षात? हे छोटे 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 बार दिसतात तुम्हाला? हे चिंदीगिरी चाललेली आहे. हे रिटेलर टू रिटेलर अशी एक छोटी नॉर्मल ऍक्टिव्हिटी चालली की ज्याचं कुणाला काही घेणं देणं नाही, ना कंपनीत काही न्यूज आहे ना काही तिकडं आहे. पण ह्याला जर आपण बारकाव्याने बघितलं तर सगळ्या पॉइंट ऑफ टाइमला तुम्हाला सपोर्ट पण दिसेल, रेजिस्टन्स पण दिसेल आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला ह्या बारीक कॅन्डल ज्या आहेत त्याच्या डोजी ओजी सगळे A to Z फॉर्म्युले तुम्ही शोधले, 3 ग्रीन कॅन्डल दिसतील, सगळं दिसेल. पण त्या सस्टेन होऊन अशी रॉकेट स्काय रॅली होईल का? 20% रॅली जाऊ शकते का? इम्पॉसिबल. का? कारण ना तिथं कोणी खरेदी करण्याची इच्छा आहे ना कोणाला विक्री करण्याची इच्छा आहे. तिथं चाललाय टाइमपास, रिटेल ऍक्टिव्हिटी, नो मेजर ऍक्टिव्हिटी की जी आपल्याला मोठ्या मुवमेंट देऊ शकते. राईट, आहेत तुम्ही माझ्यापर्यंत सगळेजण आहेत सोबत? ओके, रिलेट करत असाल तर थंब करा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल तर थंब करा. ओके, रिटेलर चिंदीगिरी करतोय, छोटे बाय करतोय, छोटे सेल करतोय, कोणीतरी बाय केले कोणीतरी सेल केले, म्हणून मार्केट वरती जाईल अशी परिस्थिती अजिबात नाही. ठीक आहे, आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम काय आहे? ट्रेडिंग व्हॉल्यूम म्हणजे त्या लेवलला कोणीतरी 100 रुपयाला किती शेअर्स घेतले, ओके, आणि ते किती क्वांटिटी घेतले हे समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके, आता जर कोणी हेवी क्वांटिटी घेणार असेल तर आपल्याला तो कुठे दिसेल? व्हॉल्यूम वरती दिसेल, बरोबर. आता पुढचा चार्ट मी काढतो, मग तुम्ही मला रिलेट करून सांगा की इथे काही मेजर ऍक्टिव्हिटी घडली असेल का नसेल. ओके, हा फक्त आणि फक्त 1 मिनिटचा कॅन्डलचा चार्ट आहे. ओके, ओनली 1 मिनिट. ओके, मी जे पण ग्रुपला स्क्रीनशॉट टाकतो ते पण आहेत 1 मिनिटचे. आता हे 1 मिनिटच का? कारण ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही जर एका मिनिटात एवढे मोठे हेवी शेअर्स कोणीतरी खरेदी करत असेल किंवा विक्री करत असेल, आता हे खरेदीच केले किंवा विक्रीच केले हे कसं बघायचं हे मी तुम्हाला शिकवतो पुढच्या पार्टमध्ये. पण आता
हे जो कोणी आहे हा रिटेलर आहे, हा चिंदी आहे, रिटेलर टू रिटेलर. ओके. हा कोणीतरी जो आहे हा ह्या शेअरला वरती घेऊन गेलाय, म्हणजे हा जो आहे तो कोणीतरी आहे बिग प्लेअर. हा बिग प्लेअर खरेदी करतोय आणि रिटेलर विक्री करतोय, राईट. मग ह्याला जर खरेदी करायचे होते 10 लाख क्वांटिटी आणि रिटेलरकडे 100 रुपयाच्या प्राइसला 10 लाख क्वांटिटी अवेलेबल नव्हत्या. ओके. मग त्याने काय केलं, 101 रुपयाच्या 2-4 लाख क्वांटिटी उचलल्या, 102च्या 2-4 लाख उचलल्या, 103च्या उचलल्या, 104च्या उचलल्या. सगळ्या क्वांटिटी ह्याने उचलल्या आणि ह्याचा कोटा कम्प्लीट केला, राईट. दिसतंय तुम्हाला असंच काहीतरी. हा जो ट्रेड झाला ना, हा झाला बिग प्लेअर टू रिटेलर. म्हणजे रिटेलर हा सेल करतोय, बिग प्लेअर हा बाय करतोय. ओके. क्लिअर डिफरन्स लक्षात आला तुमच्या? रिटेलर टू रिटेलर डिफरन्स लक्षात आला होता. एकदम छोटे छोटे बारीक कॅन्डल. ओके. बिग प्लेअर कसं दिसतंय, बिग प्लेअर, ठीक आहे. अशा पद्धतीने हे मोठ्या कॅन्डल आल्या. एका मिनिटामध्ये एवढं हेवी व्हॉल्यूम घेण्याची लायकी कुणाची आहे? रिटेलर घेऊ शकतो. चिंदी रिटेलर 1000 500 शेअर्स खरेदी करायला येतो. तो असे, हे बघा इथे 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 54,000 आहे, म्हणजे ऍटलिस्ट हे 2 ते 2.5 लाख क्वांटिटी शेअर ट्रेड झालेले आहेत ह्या शेअरमध्ये. ओके. किती मिनिटात? विदिन 1 मिनिट. हे बघा, एवढ्या ह्या लेवलला 54,000 शेअर्स आहेत, तर ह्या लेवलला किती असतील? ऍटलिस्ट 2 ते 2.5 लाख. 2.5 लाख शेअर्स कोणीतरी खरेदी करत असेल तर तो नक्की बिग प्लेअर आहे, कोणीतरी मोठा कार्यकर्ता आहे, त्याच्याकडे काहीतरी इन्साइट्स आहेत, त्याच्याकडे काहीतरी न्यूज आहे. ओके. जी रिटेलरकडे नाहीये. मग रिटेलर काय करतो आता? रिटेलरने हा 2 महिने 3 महिने आधी कोणीतरी शेअर सजेस्ट केलेला असतो, अचानक 2-4% वरती जातो आणि रिटेलरला वाटायला लागतं आता मी ह्याला कधी विकू, कधी मी टिपिंग शोधू आणि मी कधी बाहेर पडू ह्याच्यातून आणि ह्याच्यातून माझा सुटका करून घेऊ. ओके. तर असं हिशोबाची रिटेलरची थॉट प्रोसेस असते, कारण त्याने मागच्या काळात अशी एकदम अशी छोटी 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 जर्नी, कधी वर जा कधी खाली जा कधी वर जा, आणि 3-4 महिने कंटाळला असतो. मग तो विकतो. मोठे प्लेयर्स त्याला दाखवतात वरती रेजिस्टन्स. जो रेजिस्टन्स कसा दिसतो बघा, मोठ्या प्लेअरला दिसतो रेजिस्टन्स. तो रेजिस्टन्स त्याला कुठेतरी, हा जो शेअर आहे मागच्या हिस्ट्रीमध्ये गेले तर हा शेअर कुठेतरी त्याला असं दाखवेल असा, इथे रेजिस्टन्स दाखवेल असा चार्ट असेल कधीतरी इथे ह्या लेवलला, आणि तिथून खाली आला असेल. असं झालं असेल कधीतरी हिस्टॉरिकली, किंवा ह्या लेवलला झालं असेल. इथं काही रेजिस्टन्स असतील, 100% असतील. ओके. मग रिटेलर काय करेल, अरे हा वरती गेलाय खरा, म्हणजे ह्या रिटेलरकडे ह्या भावात होता, वरती गेला खरा. रिटेलर म्हणेल अरे इथं रेजिस्टन्स आहे, आता मला इथं सेल करायला पाहिजे. आणि हे कोणी मोठ्या प्लेअरनी तुम्हाला सांगितलं नाही हा. हे सिस्टीम वरती बाय डिफॉल्ट तुमच्याकडे असं पचनी पडत आलं मागच्या काही वर्षांपासून. ओके. कदाचित मागच्या 10-12 वर्षांपूर्वीपर्यंत, 2-3 वर्षापूर्वीपर्यंत हे माझ्यापर्यंत पण असंच होतं की याला हिस्टॉरिक रेजिस्टन्स आहे. ओके. हिस्टॉरिक रेजिस्टन्स आहे. मग हा शेअर वरती जाईल कसा? मी एक काम करतो, 3-4% वरती आहे ना, तर मी याला सेल आउट करून टाकतो. ओके. आणि हाच तो पॉइंट असतो जिथून मोठा प्लेअरनी तो खरेदी केलेला असतो, आणि तो 20%पर्यंतची पण रॅली आपल्याला देऊ शकतो विदिन इंट्राडे. ओके. तर आपल्याला एवढे 20% पकडायचे आहेत का? अजिबात नाही. आपल्याला 20-20% पकडण्याचं आपलं मोटिव्ह आहे का? अजिबात नाही. पण ऍटलिस्ट आपल्याला 2 ते 3% इंट्राडे शेअर्स मध्ये त्या ठिकाणी मिळाले पाहिजे, आणि हे कॅप्चर करता येतात का? एकदम इझिली. ओके. याला प्रॅक्टिस करावी लागते. आता ह्याच्यात पॉइंट येतो, मग हे बिग प्लेअर कोण आहेत? ओके. कोण आहेत? हे केव्हा येतात? मग हे खरेदीच करतील का हे फक्त वरती नेऊन परत लटकवतील? बरोबर. ह्या प्रश्नांची उत्तर आहेत ती आपल्याला शोधावी लागतील. ठीक आहे. तर हे पुढच्या काळात आपण शोधू. डोंट वरी. 2 ते 3% आपण ह्या रॅलीमधून आरामात त्या ठिकाणी पकडू शकतो. ओके. तर बघा, तुम्हाला आता रिलेट करता येईल. 1 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये जर असा कोणी मोठा कार्यकर्ता येत असेल, रिटेल टू रिटेल ऍक्टिव्हिटी नसेल, तर शेअर बऱ्यापैकी वरती जाण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर हेच लॉजिक इतर गोष्टींना पण लागू होतं लॉंग टर्मच्या शेअरसाठी. ओके. लॉंग टर्मच्या शेअरसाठी कोणी खरंच आलाय का आणि कोणीच खरेदी केली आहे का? ओके. कोणी खरंच खरेदी केली आहे का हे आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. आता
इथपर्यंत क्लिअर आहे. इंट्राडे साठीचं हे गणित आहे. मी पुढच्या पार्टवर जाणार आहे आता काही वेळात. काही इन्साइट्स भेटतात तुम्हाला? ओके, भेटत असतील तर नक्की हे करून हे करा की हे ऍटलिस्ट सपोर्ट रेजिस्टन्सचं काम नाहीये, हे काम आहे मोठ्या कार्यकर्त्याचं की जो काहीतरी त्याच्याकडे इन्साइट्स आहेत. राईट, हे काहीतरी त्याच्याकडे इन्साइट्स आहेत, त्यामुळे तो खरेदी करतोय आणि तो इथपर्यंत खरेदी करतोय की तो 20-20% वरती नेतोय. येते लक्षात? आता मी काही शेअर्स दाखवतो. हे शेअर्स ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. स्क्रीनशॉट पाहिजे असतील तर मी ग्रुपवर शेअर करतो. हे शेअर्स विदिन 1 मंथ, पहिल्यांदा हे बघा, विदिन 6 मंथची जर्नी बघा त्याची. ओके, विदिन 1 इयर 663%. हा इक्विटी शेअर्स आहे, हा कुठला ऑप्शन नाहीये. ठीक आहे, इक्विटी शेअर्स आहे. विदिन 6 मंथ 137%, विदिन 1 मंथ 40%. राईट, हा शेअर बघा, विदिन 1 इयर 261%, विदिन 5 इयर्स 463%, 436%. ओके, विदिन 1 मंथ 44%. हा शेअर बघा, विदिन 1 मंथ 40%. मग अशी जर्नी मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला अशा पद्धतीने बघायला भेटेल की जे शेअर्स ऑलमोस्ट 5x होतील, 10x होतील. ओके, विदिन 5 इयर्स. मी तर पहिल्यांदा तुम्हाला इन्शुअर केलं की तुम्ही लॉसची चिंता सोडा. तुमचा पोर्टफोलिओ लॉस मध्ये नाही जाणार, अजिबात नाही जाणार. तुमच्याकडे जे वर्स्ट शेअर असतील ते तुम्ही आजच क्लिअर कराल, याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. पुढच्या काही पार्टमध्ये आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. राईट, तर हे शेअर्स आत्ता डिस्कस केलेले आहेत मार्चच्या बॅचला, एप्रिलमध्ये पण डिस्कस केलेले आहेत. हे एप्रिलमधून पण चांगल्या पद्धतीचे शेअर्स त्या ठिकाणी पार्टिसिपंटनी पकडलेले आहेत. ठीक आहे, अशा हिशोबाचे शेअर्स कुठून येतात, कसे येतात, त्याचं आपल्याला पुढचं गणित समजून घ्यायचंय. ओके, आता मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारतो, त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे जे शेअर्स आलेत ते कुठून आले? तुम्हाला कोणी सांगितलं की हे शेअर्स घ्यायचे? ठीक आहे, रिलायन्स असेल कुणाकडे, अजून काही एशियन पेंट्स असेल, अजून काही शेअर्स असतील, तर हे शेअर्स कुठून आले? न्यूज, विकी सरांनी सांगितलं की त्यांना कुठेतरी न्यूज आली. ओके, तर न्यूज कोणी दिली? जी बिझनेस किंवा अजून काही चॅनलनी दिली असतील न्यूज. टेलिग्राम चॅनलला आल्या असेल कुठेतरी, फ्रेंडने सांगितलं. ओके, फ्रेंडने सांगितलं. राईट, जी बिझनेस चांगले रिझल्ट आलेत, अच्छा शेअर आहे, ले लो. बरोबर, रिझल्ट. राईट, अजून काय जर्नी असते वेगळी? अजून काय असतं का? टिप कोणीतरी सांगतं, घेऊन ठेव. युट्यूबमध्ये काय आलं? टॉप 10 शेअर्स टू परचेस, दिवाळी, केडियाने सांगितलं. ओके, तर हे सगळ्या बकवास लोकांना बाजूला ठेवा. ठीक आहे, न्यूजला, केडियाला नाही हा, केडिया मोठा माणूस आहे, त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. केडियाला नाही. काल पेटीएमची न्यूज आले, तुम्ही परचेस केला. राईट, प्रणव सर आहेत. तर मित्रांनो, ब्रोकरेज रेटिंग, राईट, ब्रोकरेज रेटिंग हे सब झोल आहे. हा शेअर तुम्ही कधी ऐकलाय? हा एमटार टेक्नॉलॉजी कधी ऐकलाय? हा क्युपिड कधी ऐकलाय? हे गपचूप मध्ये वर्षाला 250, 300% रॅली पार करतायत. हा शेअर्स कधी ऐकलं तुम्ही? कुठल्या न्यूज चॅनलवर आला? अजिबात नाही आला, कुठंच नाही आला. ठीक आहे, मग हा वरती कसा गेला, आपल्यापर्यंत कसं काय येईल हा? तर त्याची थॉट प्रोसेस समजून घ्या. ओके, तर आता एवढं तर तुम्ही शुअर असाल की कुठलाही शेअर हा काय सपोर्ट रेजिस्टन्स वर जात नाही किंवा ब्रेकआउट झाले म्हणून तो काय त्या ठिकाणी वरती जात नाही. ओके, एवढं तुम्हाला क्लिअर झालं? हे जे शेअर्स आहेत हे वरती जातील ते एका गोष्टीमुळे, ही गोष्ट आहे मोठ्या प्लेअरचा काहीतरी त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. ओके, मग आता हा स्वार्थ आपल्याला कुठे दिसेल? ठीक आहे, तर तो पण मी समजावणार आहे. त्याच्या आधी बेसिक समजून घेणं फार गरजेचं आहे. ओके, तर ह्या गोष्टी आहेत सगळ्या आणि सगळ्या फंडामेंटल्स वरती डिपेंड. त्याच्यापेक्षा तिसरं चौथं काहीच नाहीये.
ना कुठला सपोर्ट, ना कुठला रेजिस्टन्स, ना कुठला इंडिकेटर्स, ना कुठला न्यूज चॅनल, ना अजून काही. आपल्या घरातही बघा, एखादं कोणी बेरोजगार असेल तर त्याने फक्त रिलेट करून बघा, 4 महिने जर घरी बसलं तर घरचे सुद्धा विचारायला लागतात, भाऊ तुझं काय, तू का बसलाय घरी, फुकट का खातोय तू, तुला काहीतरी काम करणं गरजेचं आहे. तर अशा हिशोबाने जर एखादी कंपनी काम नसेल करत, प्रॉफिट्स नसेल देत, तर ती कंपनी वर जाईलच कशी? ओके. जर एखादी कंपनी प्रॉफिट देत असेल तर तिला खाली ठेवेल ठेवेल कोण? भूकंप? अजिबात नाही. कुठलं युद्ध? अजिबात नाही. कुठलं हे आपलं पॉलिटिकल कंडिशन्स? अजिबात नाही. कोणीच त्या कंपनीला झाकू नाही शकत वरती जाण्यासाठी. वर्षाला 100 काय 200% पण जाण्यासाठी कोणीच रोखू नाही शकत. ठीक आहे. तर पुढचा पार फार इम्पॉर्टंट, बारकाईने लक्ष देऊन ऐका. ओके. आता कॉमन शेअरची नावं सांगा जे तुमच्याकडे आहेत, ते शेअर्स आपण इथे टाकून बघण्याचा प्रयत्न करू. कुणाकडे रिलायन्स असेल, रिलायन्स फार मोठी कंपनी आहे. अंबानी आहे. ओके. जिओ आहे. डिक्सॉन आहे. ओके. कुणाकडे रिलायन्स असेल? बीएससी आहे. अरे वा, व्हेरी गुड. टीसीएस आहे. टाटा पॉवर, आयडीबीआय बँक, सेल, बँक ऑफ महाराष्ट्र, हॅपीएस्ट माइंड. ओके, फार छान. आपण बेसिक लॉजिक याचं लक्षात घेऊ आणि मग पुढची जर्नी तुम्हाला सगळ्यांना कामाला येईल की आपल्या पोर्टफोलिओत ऍटलिस्ट लॉस मेकर तर कोणी नसेल. ओके. उडाण टप्पू फुकट खाऊ शेअर आपल्याकडे कोणीच नसेल. आपल्याकडे प्युअर आणि प्युअर प्रॉफिटवाले शेअर्स असतील. तर बेसिक समजून घ्या. आता ही जी रिलायन्स कंपनी आहे, ही रिलायन्स कंपनी किती याची आहे? अदानी पॉवर, एनएसडीएल. ओके. ओके. तर ही जी कंपनी आहे, ही कंपनी किती करोडची आहे? किती मार्केट कॅप आहे हिचं? हिचं मार्केट कॅप आहे 18 लाख करोड. येते लक्षात? 18 लाख करोड. त्यानंतरून याचे एम्प्लॉईज किती आहेत? 4,03,303. येते लक्षात? 4,03,303. आता एवढे मोठे एम्प्लॉई, एवढ्या मोठ्या मशिनरीज, तुम्हाला माहिती ही कंपनी काय करते? रिफायनरीज आहेत. ओके. त्याच्यानंतरून रिटेल स्टोअर्स आहेत. अजून बरंच काय काय आहे त्यांचं. ओके. येते लक्षात? रिटेल स्टोअर्स आहेत, रिफायनरीज आहेत. आता मला तुम्ही सांगा, एखादा धंदा जर डबल करायचा आहे, एखाद्या धंद्यामध्ये ग्रोथ पाहिजे, तर काय करावं लागेल? पहिली गोष्ट, आपल्याला प्रॉफिट्स वाढवावे लागतील. ओके. धंदा जर डबल होणार आहे तर प्रॉफिट वाढवावं लागेल. सिंपल साधी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मशिनरी म्हणजे कॅपॅसिटी डबल करावी लागेल. मशिनरी वाढवाव्या लागतील. ठीक आहे. डबल करावे लागतील. आता जे आपण रिफायनरी आहेत ते आपल्याला 2x करावे लागतील. आता ते 4 लाख एम्प्लॉई होते, त्याला 8 लाख केले तर काम डबल होऊ शकतं ना. सिंपल साधं लॉजिक आहे. होऊ शकतं, डबल होऊ शकतं. आता मला सांगा, असं करणं पॉसिबल आहे का? असं करणं किती जणांना पॉसिबल आहे की रिलायन्स कंपनीला जर हा शेअर 1331चा 2666 करायचा आहे, तर रिलायन्स ह्या वर्षी डबल एम्प्लॉय करेल, 4 लाख एम्प्लॉईचे 8 लाख एम्प्लॉय करेल. पॉसिबल आहे? इम्पॉसिबल. ओके. इम्पॉसिबल. वाटतं तुम्हाला असं काही होईल? नाही पॉसिबल. सेल्स वाढला पाहिजे, बरोबर. सेल्स वाढला पाहिजे, बाय डिफॉल्ट प्रॉफिट्स वाढला पाहिजे. तर तुमचे सेल्स वाढले पाहिजे. डबल करता येईल एम्प्लॉईज? अजिबात नाही. मशिनरी डबल करता येईल? अजिबात नाही. ठेवायची कुठे? करायचं काय? बरोबर. रॉ मटेरियल डबल आणून ठेवता येईल कुठं? नॉट पॉसिबल. मग अशी कंपनी जर आपल्याला स्केल करता येत नसेल तर ती कंपनी वाढेल कशी? मग आपण ह्या कंपनीत इन्व्हेस्ट केल्यानंतर आपला काय फायदा? आपल्याला तर ग्रोथ पाहिजे. मग अशा कुठल्या कंपन्या आहेत ज्या ग्रोथ देतील आपल्याला? ओके. ते समजून घ्यायचं. आता हे ह्याच्यावर कसं दिसतं बघा. आता तुम्हाला जे करायचंय, मी तुम्हाला जे प्रॉमिस केलं सुरुवातीला, की तुमच्याकडे एक पण बकवास शेअर नसेल, यासाठी काय करायचं? तुम्हाला आता जाऊन बघायचंय. आपण काही कंपॅरिझन करू, मग पुढे जाऊ. ओके. काहींनी चांगले शेअर दिले,
त्याचं पण कम्पॅरिझन करू आणि ह्या नॉर्मल ज्या थॉट प्रोसेसने तुमच्यापर्यंत जे शेअर्स आले त्याचं पण कॅल्क्युलेशन करू. ओके, तर ओके, ही रिलायन्स कंपनी आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, गुगलमध्ये जायचंय. गुगलमध्ये जायचंय आणि ह्या कंपनीचं असं हे टाकायचंय, खाली घ्यायचं मोर अबाउट रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. ओके, सिम्पल साधं कॅल्क्युलेशन करायचं, मोर अबाउट रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. ह्याच्यावर क्लिक करायला गेलं तुम्ही, इथे तुम्हाला फायनान्शियल येते. ओके, फायनान्शियल बघायचंय. आता या फायनान्शियल मध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, इन्कम स्टेटमेंट दिसतंय. ओके, बॅलन्स शीट दिसतंय आणि कॅश फ्लो दिसतंय. ओके, तर आता ओके, एकच मिनिट. ओके, खाली गेलं, सरळ सरळ गेल्याचं, मोर अबाउट मध्ये नका जाऊ, डायरेक्ट खाली जा. ओके, इथे तुम्हाला दिसतील फायनान्शियल्स. राईट, फायनान्शियल्स काय असतात, इन्कम स्टेटमेंट आहे. हे तुम्हाला ब्लू कलर मध्ये दिलंय ना, हा रिव्हेन्यू आहे आणि हा नेट इन्कम आहे. ओके, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस म्हणजे काय, मागच्या 3 महिन्यात काय झालं, याच्यात किती प्रॉफिट्स आले, काय झालं, त्याचं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इथं दिलेलं आहे. ते तुम्हाला दाखवतंय की हे ब्लू कलर म्हणजे याचा रिव्हेन्यू आहे आणि हा जो आहे तो नेट इन्कम आहे. मग जर ह्या कंपनीचा नेट इन्कम जर वाढत असेल तर ही कंपनी बाय डिफॉल्ट वरती जाईल, जर वाढत नसेल तर ही कंपनी वरती जाणारच नाही. राईट, आता इथे बघा, ही कंपनी वरती जाताना दिसते का तुम्हाला, रिव्हेन्यू जो आहे तो थोडासा वाढतोय, फार काय असा एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही वाढत आहे, बऱ्यापैकी त्याच लेवलवर आहे, छोटा छोटा वाढलेला दिसतोय खरा. ओके, पण तो मागच्या काही वर्षांपासून सेम लेवलला आहे. ओके, काय, नेट इन्कम. मग आता हा शेअर इथं वरती कसा दिसतो बघा, मागच्या 1 वर्षात 2% ग्रोथ. ओके, मागच्या 5 वर्षात 39% ग्रोथ. जेवढा रिव्हेन्यू वाढला त्याच लायकीप्रमाणे हा वाढला. अजून कुठलाही शेअर्स घ्या, मागे कोणीतरी TCS सांगितलं, फार मोठी कंपनी आहे, तुम्ही मला टाटा आहे, बिर्ला आहे, अंबानी आहे वगैरे वगैरे, असं काही नाही, सब झोल है. टाटा बिर्ला अंबानी तुम कुछ भी हो, कोई भी हो, अगर तुम प्रॉफिट दिखा रहे हो तो फिर इन्वेस्टर पैसे देंगे, अगर नहीं दिखा रहे हो तो कोई तुम्हें पैसे देने के लिए तयार नहीं है. ठीक आहे, आता बघा, बाय डिफॉल्ट आयटी इंडस्ट्रीला थोडे वाईट दिवस आहे, सो व्हेरी सॉरी फॉर आयटी इंडस्ट्री. पण ही जी ग्रोथ आहे ती काय अशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये. बरोबर, जी ग्रोथ आहे ती ऑन अन ऍव्हरेज तशाच पद्धतीने आहे ज्या पद्धतीने मागच्या वर्षी होती आणि त्याच्या मागच्या वर्षी होती. तर अशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रोथ ह्याच्यात कदाचित नाहीये. ओके, तर ही एक्सरसाइज आहे तुम्हाला, मी जस्ट 2 पॉझिटिव्ह, 2 रेग्युलर आणि 2 चांगले हेवी पॉझिटिव्ह कुठले हे आहेत ते बघायचे. ओके, तर हे बघा, ह्याच्यावर असं दिसतंय तुम्हाला की जी ग्रोथ आहे ती नॉर्मल आहे आणि शेअर्स पण त्याच हिशोबाने वाढलेला आहे. ओके, 5 वर्षाची ग्रोथ, 1 वर्षाची ग्रोथ, तुम्ही कुठलाही शेअर टाका, नो प्रॉब्लेम. झोमॅटो पण चांगला शेअर आहे, घेऊ शकता. आता जे शेअर आपण डिस्कस केले होते ते शेअर्स इथे टाकून बघण्याचा प्रयत्न करा. ओके, त्या शेअर्स मध्ये असं वेगळं काय झालंय, मग तो शेअर वरती जाण्याचा प्रयत्न झालाय. ओके, तर आता ह्याची जी फायनान्शियल आहेत ते तुम्हाला कसे दिसतात, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस, ग्रोथ जी आहे ती डबल डिजिट दिसते. ओके, ग्रोथ डबल डिजिट दिसते, नेट इन्कम ट्रिपल डिजिट आहे, 2x झालेला आहे नेट इन्कम, मागच्या वर्षाच्या कम्पेअर या वर्षी डबल झालेला आहे. ओके, तर ही कंपनी मागे राहीलच कशी, बरोबर ना, मागे राहीलच कशी, म्हणून ही कंपनी अशा पद्धतीने वाढलेली आहे. राईट, अजून पण काही इन्साइट्स आहेत, ऍक्च्युली ते तेवढं वेळ शक्य होणार नाही आपल्याला ते शेअर करणं, इन फ्युचर करू. एमटार टेक्नॉलॉजीज बघा,
ओके, हा क्वार्टर फार चांगला गेला. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी निगेटिव्ह ग्रोथ जरी दिसत असली ना, तर याच्या पाठी अजून काही सिक्रेट्स आहेत, ते मी शेअर करत असतो. ओके, अजून काही बघा. ह्या कंपनीचा शेअर बघा, मागच्या 1 वर्षातली ग्रोथ बघा, 123%. खाली गेले तुम्ही तर अशा पद्धतीने हे तुम्हाला ग्रोथ जी आहे अॅन्युअल, ती वाढताना दिसते. ओके, अजून आता काही पार्टिसिपंटनी टाकलेले शेअर्स आपण सर्च करू. बीएससी मागच्या 1 वर्षाची जी ग्रोथ आहे ती 64%. मागच्या 5 वर्षाची ग्रोथ 5000%. बिलीव्ह मी, तुमचे पैसे 5x झाले असते. ठीक आहे, मागच्या 5 वर्षात. ह्याच्या पुढे जाऊन जिओ फायनान्शियल, जेवढी तो फायनान्शियली ग्रोथ दाखवेल तेवढा शेअर तो त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने वरती जातो. आणि 1 वर्षात -2%, 5 वर्षात 14%. ओके, तर अशा पद्धतीचे क्वार्टर गेले. लास्ट क्वार्टर आहे ते थोडंसं बेटर झालंय, पण हे मार्जिन्स आणि नेट इन्कमचं वगैरे कॅल्क्युलेशन केलं तर खर्च वाढताना दिसत आहेत. इथे खर्च वाढताना दिसत आहेत. बाकी ग्रोथ जी आहे ती तेवढी काय सस्टेनेबल नाहीये. पण शेअर्स लॉंग टर्म मध्ये फायनान्शियल आहे, पण धंदा डबल होऊ शकतो का? फायनान्सचा धंदा आहे, असा अचानक काही 500 करोडच्या जागी 1000 करोड करायला येऊ शकतं का धंदा? शक्यता कमी आहे. ओके, बघा हा कुठला आहे, डिक्सॉन टेक्नॉलॉजी. हे क्वार्टर खराब गेलं, मागच्या क्वार्टरमध्ये शेअर्स खाली आहे. राईट, 5 वर्षाची जर ग्रोथ बघितली तर 177% आहे. शेअर पण त्या हिशोबाने आपल्याला ग्रोथ दाखवताना दिसलेला आहे. आता रिव्हेन्यू येतोय, पण नेट इन्कम तेवढ्या पटीत तेवढा एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही वाढला, म्हणून तो शेअरची ग्रोथ पण तशीच आहे. राईट, MCX वर घ्या. 5 वर्षांची ग्रोथ 845%, 1 वर्षांची ग्रोथ 127%. येथे दिसतंय क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम आहे, 200% एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम आहे. फार चांगला शेअर आहे, होल्ड करा. ठीक आहे, टाटा पॉवर, ओके, येते लक्षात, 12% मागच्या वर्षभरात, 5 वर्षात 355%. याची ग्रोथ बघा, आहे फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये, तर शेअर पण फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये. बरोबर, तर आता तुमचे अजून 2 शेअर दाखवतो बघा. आता हा ओला वाढलाय शॉर्ट टर्म मध्ये, पण याचा अर्थ नाही की फारच तो काही बेटर झाले. त्याच्यात वरती नेऊन चिटकवतात. 5 वर्षाची ग्रोथ, 1 वर्षाची ग्रोथ 27% निगेटिव्ह आहे. ओके, निगेटिव्ह आहे. आता तुम्हाला मनात काय शंका येईल, कोणी तुम्हाला काय सांगेल, यार इलेक्ट्रिक व्हेकलची कंपनी आहे मित्रा, इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे पुढचं फ्युचर आहे, आणि इलेक्ट्रिक व्हेकलच आपल्याला पुढे जाऊन तारणार आहे, तर मग तू हा शेअर का नको घ्यायला? असं जस्टिफिकेशन 100-125 रुपयापासून जो तो देत आला असेल, आणि शेअर खाली आहे. ओके, पण आता तुम्ही हे बघा, इथे गेल्यानंतरून ह्या कंपनीची ग्रोथ कशी आहे. ओके, तुम्हीच मला सांगा. निगेटिव्ह आहे, नेट इन्कम निगेटिव्ह आहे मागच्या काही दिवसांपासून. इव्हन ह्या मागच्या वर्षी तर अजून इन्क्रीज झालाय त्यांचा लॉस. बरोबर, कंपनीवरती जाईल कशी? पण त्याचा एक पेअर कॉम्पिटिटर आहे ॲथर, माहिती आहे तुम्हाला ॲथर? ओके, ॲथर शेअरचा शेअर माहित असेल तुम्हाला. ओके, हा ॲथरचा शेअर मागच्या 1 वर्षात 192%. हा पण इलेक्ट्रिकल व्हेकलच बनवतो, हा पण त्या सेम सेक्टरमध्ये आहे. आता ही लेटेस्ट कंपनी आहे. आता ह्या कंपनीचे जे प्रॉफिट्स आहेत ते हळूहळू इन्क्रीज होत चालले. जरी ही लॉस मेकिंग कंपनी आहे, तरी हे क्वार्टर ऑन क्वार्टर थोडीशी ग्रोथ दाखवत आहेत कम्पेअर टू ओला. ओके, त्यामुळं ही कंपनी जी आहे ती थोडीशी बेटर पोझिशनला आपल्याला दिसते. म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं की आता कंपॅरिझन जे आहे ते फक्त आणि फक्त होते प्रॉफिट्स वरती. ओके, जो प्रॉफिट दाखवेल तो शेअर वर जाईल, जो प्रॉफिट नाही दाखवणार तो शेअर तिथेच लटकेल वर्षानुवर्षे. जो शेअर स्केल करू शकतो तो शेअर जाईल वरती, जो शेअर स्केल करू शकत नाही तो शेअर वरती जाणार नाही. तर बीएससी सारखा शेअर स्केल करू शकतो का? 100% करू शकतो. 1 टाइम सेटअप करून ठेवलेला आहे त्यांनी, एकदा सेटअप झालेला आहे. तुम्ही किती या जुगार खेळा, बाय सेल करा,
ब्रोकरसाठी नवीन काहीतरी उलटापालट आपण शोधू, नवीन ट्रिक लढू, नवीन लोकांना बोलू, नवीन लोकांना बाय सेल करायला लावू आणि ह्या जर्नी त्या ठिकाणी करू. राईट? अशा हिशोबाने जर काम झालं तर हे पॉसिबल होईल का? ठीक आहे. तर आता ऍटलिस्ट मला इन्शुअर करा की तुमच्या पोर्टफोलिओत जे शेअर्स प्रॉफिटेबल असतील आणि चांगली ग्रोथ दाखवत असतील क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस आणि इयर ऑन इयर बेसिस, हे तुम्ही ते अक्युमुलेट करून ठेवाल. ओके, प्रॉमिस करा मला की तुम्ही असे घरी जाऊन एक्सरसाइज कराल. ओके. जर करणार असाल, काही इन्साइट भेटला असेल तर थंब करा. ओके. आता पुढचा पार्ट आपण बघणार आहे की जो आहे FIDI चा डेटा, जी एक्सेल शीट मी त्या ठिकाणी शेअर करत असतो त्याबद्दल. ओके. ते शीट आपल्याला काही इन्साइट्स देते, मार्केटमध्ये पुढे काय भूकंप होणार आहे त्याचा आपल्याला बेसिक अंदाज देते. ओके, त्या बेसवर आपण काय करतो ते समजून घेणार आहे. ओके. ओके. मेसेज का थंब करा, मला थोडेच आयडिया येईल तुम्ही आहात प्रेझेंट आणि लक्ष देऊन ऐकताय. ऍटलिस्ट तुमचा सॅटर्डेचा वेळ जो आहे तो काहीतरी कारणासाठी लागेल. ओके, 100%. थँक्यू सर. ओके. आपण आता पुढचा जो पार्ट आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. पुढचा पार्ट काय आहे? पुढचा पार्ट जो आहे तो पार्ट आहे आपला FIDI चा डेटा. राईट? FIDI चा जो डेटा आहे तो आपण समजून घेणार आहे. इन बिटवीन काही कमेंट्स कोणी केल्या असतील तर मला चेकआउट करू द्या. ओके, थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. आय होप तुम्ही 1 तास मला झेललंय. ठीक आहे. तर पुढची काही मिनिटं झेला. ऍटलिस्ट निगेटिव्ह नाही राहणार पोर्टफोलिओ, एवढं तर एन्शुअर तुम्ही स्वतःला करू शकता. ह्याच्याही पुढे जाऊन काही बरेचसे सिक्रेट्स आहेत, ते फार डिटेलमध्ये समजायचे असतील तर आपण ते पुढच्या काळात समजू. ठीक आहे. आता एक जो डेटा आहे तो मी तुम्हाला दाखवतोय. ओके. ह्याच्याबद्दलची स्ट्रॅटेजी काय आहे ती पण मी समजून सांगणार आहे तुम्हाला. ओके. तर हे बघा, 24 तारखेच्या मार्केटसाठी आधीच आपण आदल्या दिवशीच आपल्याला हे क्लिअर होतं की उद्या जे घडलंय ना, उद्या जे घडणार आहे ते काही नॉर्मल नाही, काहीतरी याच्यात उलटा पालट आहे. SGX वरती तुम्हाला वेगळं दिसेल आणि ऍक्च्युअल मध्ये मोठ्या प्लेयर्सनी काहीतरी कांड करून गेलेलं आहे. ओके. तर ह्यासाठी आपण काही गोष्टी समजून घेणार आहे. त्या गोष्टी ओके, त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता हा जो डेटा आहे तो काय पहिल्यांदा समजून घ्या. तुम्हाला कल्पना असेलच, कदाचित तुम्ही व्हिडिओज वगैरे बघत असाल रेग्युलरली. तर हे जे आहे त्या क्लायंटच्या पोझिशन्स आहेत. क्लायंट म्हणजे कोण? रिटेलर. तुम्ही मी जे भारताच्या कानाकोपऱ्यातून कुठूनही येतात, 10-20 हजार रुपये, 50 हजार रुपये घेऊन आलो की आपण ते बाय सेल करायचा प्रयत्न करतो. राईट? बाय करतो, सेल करतो, दिवसभर कॉल पुट घे. अशी जी लोक आहेत ती लोक दिवसभरात किती पोझिशन सोडून गेल्यात? ओके. हे घेऊन गेलेत 27 लाखाच्या पोझिशन्स. कशामध्ये? कॉल लॉंग मध्ये. राईट? हे कॉल लॉंग आहे, हे फ्युचर शॉर्ट आहे. त्याला थोडस बाजूला घेऊ आपण. ओके. तर हे जे आहेत फ्युचर्स लॉंग, रिटेलरने 22 तारखेला जेवढे होते त्या कम्पेअरमध्ये 2% वाढवलेले आहेत. ओके. तर हे फ्युचर्स आहेत, हे फ्युचर्स आहेत, हे फ्युचर्स आहेत, हे शॉर्ट्स आहेत. ओके. फ्युचर शॉर्ट करून गेलेले आहेत कोणी, हे कॉल लॉंग करून गेलेत आणि हे व्हाईस वर्सा अशा पद्धतीने हे सगळं करून गेलेले आहेत. तर हे बेसिकली हे रिटेल प्लेयर आहेत की जे प्लेयर त्या ठिकाणी हे करतायत, कॉल पुट बाय सेल करतायत. ते हे क्लायंट आहेत. हे बेसिकली भारतातले छोटे मोठे कार्यकर्ते. त्यांची संख्या बघा, यांची संख्या आहे 27 लाख. ओके. FIs आहेत, यांची संख्या आहे 5 लाख. ओके. ह्याचं कम्पॅरिझन केलं तर हे 5 पट मोठे, 5 टाइम्स बिगर कोण?
रिटेलर, आता तुम्हाला इथून मागे असं वाटत होतं FIs म्हणजे फार मोठे प्लेयर असतात. तर मित्रांनो, भ्रम सोडून द्या. FI स्मार्टर असतात. ओके, ते कसं आहे ते समजून सांगणार आहे पुढे. FIs मोठे प्लेयर नाही आहेत, मोठे प्लेयर आहेत क्लायंट. ओके, पण हा क्लायंट जो आहे, हा रिटेलर जो आहे, हा भारतातल्या कानाकोपऱ्यात एकदम कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात विखुरलेला आहे. गोधडीत घेऊन अंगावरती तो ट्रेड करणारा कार्यकर्ता आहे. ना कुठले ट्रेडिंग सेटअप आहे, ना कुठली इन्फॉर्मेशन आहे, ना कुठला डेटा आहे, ना काही संसाधन आहे. 10,000चा मोबाईल, 10,000चा ट्रेडिंग बॅलन्स, आणि चाललाय कार्यक्रम करायला बाय सेल बाय सेल. पॉसिबल आहे? तुम्हाला वाटतं पॉसिबल आहे? इम्पॉसिबल. ओके, आणि ज्या गोष्टी चुकीच्या आल्यात, स्कॅल्पिंग करा, बाय सेल, तर जो तुमचा आवडता इन्फ्लुएन्सर आहे तो तुम्हाला सांगतो स्कॅल्पिंग सही आहे, कारण ते ब्रोकिंग कंपनी त्याला पैसे देते की तू जेवढा ब्रोकरेज जनरेट करशील त्याच्यातले काही हिस्सा तुला मिळेल. ओके, तर ह्यांच्या पुढे टिकाव लागेल का तुमचा? हे सगळे बाय सेल मध्ये ह्यांच्या पुढे टिकाव लागेल का? यांच्याकडे काही अल्गोज आहेत. विदिन मिनिट तुम्ही जे पण काही चूक केली आहे ना ती ती पकडतात आणि तुमचा जो ट्रेड आहे हे ग्रॅप करून घेतात. एवढे इफिशियंट असतात, हे अल्गोज असतात. अशा पद्धतीचे काही लोक बसलेले असतात की जे नजर ठेवून असतात. तर हे आपल्याला शक्य नाही होणार की त्याच्या पाठी बाय सेल करून आपल्याला हे पकडणार. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला असं एक नारळाचं झाड की ज्याला आपल्याला कोणी किती पण हलवलं या नारळाच्या झाडाला, असं चिटकून बसावं लागेल ना, असं एकदम बांधून, घट्ट दोरी बांधून, की किती पण कोणी झाड हलवलं तरी आपण पडलो नाही पाहिजे. ओके, तर हे कसं करता येईल? हे करता येईल हेजिंग करून. ओके, ते हेजिंग काय असते? जर मार्केट वरती गेलं तर आपल्याला पूर्ण प्रॉफिट नाही होणार, आणि जर मार्केट खाली पडलं तर आपल्याला पूर्ण लॉसही नाही होणार. आपल्याला काही कॅल्क्युलेटेड लॉस होणार. मग आता हे मार्केटचं झाड कोणी किती हलवलं तरी आपण त्या 94% मध्ये नाही येणार. आपण काही अशा पद्धतीने ते हेज करून ठेवू की ते हिंदळू दे, मार्केट वर खाली काय जायचंय तिकडे जाऊ दे, पण आपल्याला लॉस नको देऊ. आपल्याला थोडा प्रॉफिट झाला तरी चालेल. ओके, तर हे 5 टाइम्स बिगर लोक आहेत यांच्यापेक्षा. हे प्रॉप डेस्क आहेत जे मागाशी मी तुम्हाला दाखवले. आता तुम्हाला एक स्टॅटिस्टिक सांगतो, त्यावरून तुमचं एकदम हे होईल की भारत हा एकमेव असं मार्केट आहे की ज्या मार्केटमध्ये इतर लोक यायला तयार आहे. तुम्ही जाऊन गुगल करा आता, हाऊ बिग इंडियन डेरिव्हेटिव्ह मार्केट इज. ओके, डेरिव्हेटिव्ह मार्केट केवढं मोठं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला काही शॉकिंग गोष्टी समोर येतील. शॉकिंग गोष्ट अशी आहे की भारत, इंडिया हा जगातला सेकंड सर्वात लार्जेस्ट ट्रेडिंग व्हॉल्यूम असलेला देश आहे, आणि ह्या देशात 94% लोक लॉस करतात, आणि यांचा कम्युलेटिव्ह लॉस वर्षाचा 40,000 करोड आहे. लास्ट इयरचा लॉस. ओके, हे 40,000 करोड कुठून आले? हे तुम्ही मी बाय सेल करून आलो. राईट, बाय सेल करून आले. सेबीला सेबीची फी मिळाली, ब्रोकरला ब्रोकरची फी मिळाली. ओके, बाकीच्या अजून डेटा प्रोव्हायडरला डेटा प्रोव्हायडरचं सगळं मिळालं, गव्हर्नमेंटला जीएसटी मिळालं, सगळे फी सेटल झाल्या, आणि मग जाऊन जो लॉस झाला तो झाला 40,000 करोडचा रिटेलरला. ऑन अन ऍव्हरेज 1.5 लाख रुपये पर पर्सन. ओके, जेवढे पण ऍक्टिव्ह लोक आहेत त्यांनी 1.5 लाखाचा ऍव्हरेज लॉस केला. मग हा लॉस कमवला कोणी? तर ह्या 40,000 करोड मधले ह्यांनी कमवले 30,000 करोड. 30,000 करोड. ओके, ह्यांनी एफआयजनी, तुम्हाला वाटतं एफआयजनी सगळे कमवले? एफआयजनी तेवढे नाही कमवले. एफआयजनी कमवले 10,000 करोड, आणि ह्या रिटेलरनी घालवले 40,000 करोड. ओके, यांच्यातले काहींनी कमवले असेल, नो डाऊट. रिटेलर काय फार सगळेच मूर्ख आहेत आणि सगळंच वाईट काम करतात असं नाही, फार चांगलं काम करतात. पण ऑन अन ऍव्हरेज यातले काही लुजर झाले आणि त्यांनी यांना हे कमवले, यांना दिले. ओके, तर हे आपल्याला का द्यायचे नाहीयेत? आपल्याला काय वेगळं करता येईल की आपल्याला ते हेज करून वाचवता येतील? तर ह्या हिशोबाने हा डेटा आहे. राईट, तर एक गेम आहे, तुम्ही ऐकला असेल, आता मी थोडक्यात तो गेम कम्प्लीट करतो. तर रिटेलरची परिस्थिती तशी आहे. ओके, असे एका रूम मध्ये असे 20 लोक असतात. ओके, 20 पीपल आहेत. तुम्ही तो गेम ऐकला असेल तर त्याचं नाव सांगा मला. 20 लोक आहेत, आणि त्यातले 4 लोक जे आहेत ना ते इन्फॉर्म आहेत. म्हणजे आता टास्क आहे की
एकमेकांनी एकमेकांना आउट करायचा. म्हणजे हे जे 4 लोक आहेत ना, ह्यांना माहिती आहेत आपला कोण. ओके. आणि जे बाकीचे जे लोक आहेत बाहेर, त्यांना असं सगळ्यांना असं सांगितलं गेलंय की एकमेकांनी एकमेकांना मारायचं आणि शेवटी कोणीतरी एक वाचेल. ओके. अशा हिशोबाचा गेम आहे. ऐकला असेल तुम्ही. तर हा याला माहित नाही हा कोण आहे, हा याला मारतोय, हा याला हे करतोय, ह्याला आउट करतोय, असं आउट करत करत हे लोक एकमेकांना आउट करून टाकतील. आता ह्या लोकांना माहिती आहे हा आपला भाऊ आहे, हा आपला भाऊ आहे, हा आपला भाऊ आहे, ह्याला काय मारायचं नाही, बरोबर. ह्याला काय आउट नाही करायचं. मग हे काय करतील, हे याच्यापासून ह्याची पण आपल्या भावाची बचत करतील आणि अजून 4 जणांना ते मारत सुटतील. ओके. तर शेवटी ह्या 20 लोकांच्या कम्पेअर मध्ये हे 4 लोक भारी ठरतील आणि हे लोक तो गेम जिंकतील. ओके. तर तसाच गेम आहे. तर हे जे मोठे लोक आहेत ते इन्फॉर्म असतात. हे प्रॉप डेस्क, हे एफआयस, हे इन्फॉर्म असतात. त्यांना काहीतरी न्यूज आलेली असते आणि ही न्यूज ऑलरेडी ते घेऊन चालत असतात की अशा पद्धतीने पुढे जाऊन होणार आहे. त्या बेसवर ते कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन त्या पोझिशन्स बनवत असतात. आता हे डेटावरती कसं दिसतं तुम्हाला हिस्टॉरिकली दाखवतो बघा. तर 2 दिवस जो डेटा आहे मार्केट खाली पडते 2 ते 3 दिवस. आता हे ऑलरेडी डेटावरती कसं फॅक्टर इन झालंय ते लक्षात घ्या. इथे तुम्हाला काय दिसतंय, 7 लाखाच्या पोझिशन्स होत्या 7,83,000च्या क्लायंटच्या 22 तारखेला एंडला ईओडीला. 23 तारखेच्या एंडला 10 लाखाच्या पोझिशन झाल्या ऑलमोस्ट 9,74,000च्या. मार्केट 300 पॉईंट खाली पडलं. ओके. त्याचा आदला दिवस घ्या. एकच सेकंद द्या, थोडस स्लो झालंय. ओके. त्याचा आदला दिवस घ्या. पोझिशन्स किती होत्या रिटेलरच्या? रिटेलरच्या पोझिशन्स होत्या 5 लाख, तो त्यांनी केल्या 7 लाख. येते लक्षात? त्यांनी केल्या 7,83,000. मार्केट त्या दिवशी पण 200 पॉईंट पडलं होतं. ठीक आहे. अशा हिशोबाने जर त्या पोझिशन्स ते लोक वाढवत असतील आणि मार्केट त्या हिशोबाने ऑलरेडी फॅक्टरिंग करून ठेवत असेल तर ते मार्केट त्या हिशोबाने आपल्याला बिहेव करताना दिसतं. ओके. तर नॉट नेसेसरी की एकदमच आपण सांगितलं खालीच जाणार तर खालीच जाणार. ओके. तसं करून असं कोणी एकदम एवढा एक्सपर्ट आहे की तो एकदमच बोलेल की मार्केट आता इथून खाली जाणार तर खाली जाणार. पण आपल्याला एक बेसिक आयडिया येईल की ऍटलिस्ट काहीतरी पॉझिटिव्ह नाहीये. माझा युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी क्लिअरली सांगितलं होतं तुम्ही ऍटलिस्ट तुम्हाला शॉर्ट नाही जायचं, तुम्ही लॉंग नका जाऊ. ओके. वाचू शकतो थोडं का होईना, तुम्ही त्याच्यातून वाचू शकता. 100% वाचू शकता. एवढं जरी त्या डेटाने आपल्याला काही इन्साइट दिलं ना तरी आपण मिळवलं की आपण एका राईट पाथमध्ये थांबू. ओके. तर अशा हिशोबाची ही जर्नी आहे. हा डेटा हिस्टॉरिकली कसा आहे, हिस्टॉरिकली हा डेटा कसा आहे, हा डेटा तुम्हाला हिस्टॉरिक फाईल पाहिजे असेल तर ही फाईल मी तुम्हाला शेअर करेल. ओके. तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. ही हिस्टॉरिक फाईल तुम्हाला देईल. त्या डेटाचे अनालिसिस क्रॉस चेक करा की मागच्या काही काळामध्ये ह्या डेटाने कसं झालेलं आहे. ओके. सर म्हणतायत नाही कळालं हा डेटा. ओके. हा डेटा कुठून घेतला? ठीक आहे, नो प्रॉब्लेम, त्याबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला. डेटा कसा आला, कुठून आला, किंवा हा डेटा नाही कळाला त्याबद्दल मी सांगेल. पण ही फाईल कुठे भेटेल त्यासाठी मी तुम्हाला सांगून ठेवतो. ज्या लोकांनी हे ऍप डाउनलोड नसेल केलं तर ऍप डाउनलोड करा. ओके. प्ले स्टोअरला जायचंय तुम्हाला आणि हे टाकायचंय वेल्थ विथ डेटा. ओके. अशा पद्धतीचे ऍप आहे, हे डाउनलोड करा. मी ही फाईल पेड आहे, मी ही फ्री करून ठेवणार आहे, तुम्ही ती ऍक्सेस करू शकता. राईट. तर ही मी तुम्हाला फाईल फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देईल. तर त्यासाठी हे ऍप डाउनलोड करून तुम्हाला ठेवायचंय. ऍपमध्ये त्या डिटेल्स दिलेल्या आहेत. राईट. पुन्हा एकदा थोडंसं डेटाचा अजून हिस्टॉरिक गोष्टी बघू. डोंट वरी. जुनी फाईल आहे, थोडीशी मोठी झाली होती म्हणून मी त्याला शॉर्ट करून ठेवली. ओके. तर बघा, एक काही मागच्या 2-4 महिन्यापासून बघू आपण.
कधी पडायला सुरुवात झाली साधारण मार्केट? मार्चच्या सुरुवातीपासून, फेब्रुवारी एंड पासून. ओके, आता बघा तुम्हाला काय दिसेल. ठीक आहे, आता फार मागे जाण्यात काही पॉईंट नाही. ओके, वॉरचा ड्रामा चालूच होता. तुम्ही अजून काही जुना रेफरन्स पाहिजे असेल तर ही फाईल मी तुम्हाला पाठवतोच आहे, त्यामुळे तुम्ही जाऊन चेकआउट करा. सो हे बघा. ओके, इथे डेटा काय दिसतो तुम्हाला बघा. 4 लाखाच्या 5 लाखाच्या पोझिशन दिसतात, FIच्या 4.74च्या पोझिशन दिसतात, आणि प्रोडेस्क येतो ऑलमोस्ट 30,000च्या छोट्या पोझिशन्स आहेत. 26 तारखेपासूनच आपण घेतोय, अजून फार जुनं आहे. जेवढं सगळं बॅक टेस्ट करायचं तेवढं बॅक टेस्ट करा. ओके, प्ले स्टोअरला तुम्ही कंटिन्युअस त्याच्यात असं टाका, वेल्थ विथ डेटा. असं टाका, किंवा मी लिंक शेअर करतो. ओके, तर मागचा बॅक हिस्ट्रीवाला जो डेटा आहे तो तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या ज्या वेळी ह्या पोझिशन्स वाढताना दिसत आहेत, ओके, ह्या पोझिशन्स वाढताना दिसत आहेत, त्या पद्धतीने हा कसा वाढत गेलेला आहे डेटा बघा. निगेटिव्ह 8.32, 5-6 लाखाच्या पोझिशन्स 8.32 झाल्या. थोडीशी रिकव्हरी आली असेल निगेटिव्ह साईडला, पण त्या ठिकाणी 6.32-22 दिसत आहेत इथे, आणि हळूहळू करत या पोझिशन 6.75, 9,94,000, 8.48, ओके, 7.75, अशा पद्धतीने ह्या पोझिशन्स वाढत गेलेल्या आहेत. 11-10 लाखावरती ते गेलेले आहेत, आणि मार्केट फार चांगल्या पद्धतीने हेवी 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 निगेटिव्ह त्या ठिकाणी पडतच होतं. ओके, पडतच होतं, राईट. अशा हिशोबाने हे निगेटिव्ह 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 काम कंटिन्युअस होतं जोपर्यंत हा डेटा निगेटिव्ह आहे, राईट. तर आपल्याला एक मोठी लॉंग टर्मची डायरेक्शन कळाली ना, की ह्या फेजमधून आपल्याला बाहेर राहायचंय, तरी काम झालंय. तर बघा 11 लाखापर्यंत पोझिशन्स त्या गेल्या होत्या, आणि मार्केट फार चांगल्या पद्धतीने पडलं होतं. तर हे मार्केट असं वरती वरती नेऊन ते ठिकाणी आपल्याला वरती लटकवण्याचं ते काम कंटिन्युअस करत असतं. मग हे पॉझिटिव्ह पण होतं का? मार्केट वरती जाताना पण आपल्याला असंच दिसतं का? येस, असंच दिसतं आपल्याला. ह्या पोझिशन्स रिटेलरच्या ज्यावेळी आता निगेटिव्ह, ह्या पॉझिटिव्ह दिसतात ना, ह्या पोझिशन निगेटिव्ह होताना दिसतात आपल्याला, ज्यावेळी मार्केट खरंच पॉझिटिव्ह जाणार आहे. ओके, ज्यावेळी लॉंग टर्मचं मार्केट आपल्याला पॉझिटिव्ह न्यायचंय त्यावेळी आपल्याला रिटेलर निगेटिव्ह होताना दिसतो. कारण एव्हरी बायरला, प्रत्येक एका बायरला कोणीतरी एक सेलर पाहिजे असतो. ओके, कोणीतरी एक सेलर पाहिजे असतो. तर अशा हिशोबाने ते आपल्याला वरती लटकवत असतात. तर ते कुठल्या माध्यमातून लटकवतात? ते न्यूजमुळे लटकवतात, ते सपोर्ट मुळे लटकवतात. कोणीतरी म्हणेल 24,200 वरती फार स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आता स्ट्रॉंग कागदासारखा तुटला, 24,200 पासून मार्केट सरळ 23,850 पर्यंत आलं. कुठला सपोर्ट घेतला? 24,200चा घेतला, 24चा घेतला, 23,900चा घेतला, की अजून कुठला घेतला? अजिबात नाही. ठीक आहे, मोठ्या प्लेअरचं निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह राहिला. तर अशा हिशोबाचे इन्साइट्स तुम्हाला ह्या डेटावरतून मिळतील. ओके, तर आजच्या सेशनमध्ये आपण काय समजलो? काही कंपन्या जर वरती जाणार आहेत तर त्याच्यात काही इन्साइट्स असतात, मोठे प्लेयर्स काहीतरी गेम करत असतात, तो गेम आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ओके, दुसरी गोष्ट, कंपनी प्रॉफिटेबल असेल, चांगलं प्रॉफिट्स करत असेल, स्केल करता येत असेल, तर ती कंपनी वरती जाईल. ओके, ऍपमध्ये मी तो डेटा शीट अवेलेबल करणार आहे. तो डेटा कसा कलेक्ट करायचा ते पण सांगणार आहे. पुढचे 2 मिनिटं द्या, मी कन्क्लूड करतोय. ओके, डेटा शीट कशी मेंटेन करायची त्याबद्दल सांगेल तुम्हाला. हे शेअर्स वरती कसे जातील त्याच्या पाठी कोणीतरी मोठे प्लेयर्स असतात. आता तुम्ही ऍटलिस्ट हे सेशन झाल्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स बघण्याचा प्रयत्न करू नका. असं कुठलंही नसतं काही की जे तुम्हाला सांगेल की इथं 4 रेषा मारा तुम्ही, की इथून वरती जाईल, इथून खाली जाईल, इथून खाली गेला का इथं जाईल. असं काही असतं तर आतापर्यंत सगळ्या लोकांनी तेच केलं असतं. रिटेलरमध्ये
चांगले डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, IIT वाले लोक आहेत, पण सक्सेस काही वेगळे लोक आहेत की ज्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड कदाचित फार कमी आहे आणि काही काहींचं एज्युकेशन बॅकग्राऊंड फार भारी आहे. ओके, त्याच्यात जी एज्युकेशन बॅकग्राऊंडचा काही संबंध नाही. ह्याला ही भाषा समजणं गरजेचं आहे. ही लँग्वेज जी आहे ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की हे नक्की म्हणायचं काय. आणि ती भाषा सिंपल साधी आहे. ती भाषा आहे डिमांड आणि सप्लायची. त्याच्या पेक्षा वेगळं काय नाही. आपलं डोकं जे चाललं पाहिजे ते डिमांड आणि सप्लायला चाललं पाहिजे की हे येतंय कुठून, ह्याच्या पाठी कोण, हा का का असंच का होतंय. ओके, तर आपलं डोकं चालतंय कुठं की मी 9च्या EMI जागी 12चा EMI लावून मी बॅक टेस्ट करू का, मी हे करू का. तर ते रात्रंदिवस तसंच चालू राहील. जर ते रिटेलरची ऍक्टिव्हिटी चालू राहिली तर ती मोठी मुवमेंट जी आहे ती येणारच नाही. याला पाहिजे बिग प्लेअर. ओके, तर मग हा बिग प्लेअर कोण आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतरून ह्या पाठी जे घडतंय, काहीतरी मोठी न्यूज कशी येते, त्याच्या पाठी असं काय होतंय की कोणीतरी मोठे लोक ते शेअर्स अक्युमुलेट करून ठेवतात. ओके, ते समजावण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला जर शिकायच्या असेल मित्रांनो, ते एकदम एकदम नॉमिनल कॉस्ट मध्ये मी हे शिकवतोय. एकदम नॉमिनल कॉस्ट. ओके, तर ह्या आत्ता आपण सुरू करतोय 5 मे पासून. ओके, 5 मे पासून 15 जून पर्यंत. ठीक आहे, 5 मे पासून 15 जून पर्यंत. तर ह्याचं टाइम वाढवण्याचं एकमेव रिझन आहे की तुम्हाला प्रॅक्टिस मिळावी, मोर ऑर मोर प्रॅक्टिस मिळावी आणि ह्या गोष्टी रोज आणि रोज त्या ठिकाणी डिस्कस व्हाव्या आणि आपल्याला फार चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस मिळून त्या गोष्टी आहे. तर हे प्रॅक्टिसनीच पॉसिबल आहे. तुम्ही सायकल चालवायला पण शिकता, रोज 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 शिकता, मग प्रोफिशियंट होता. तसंच हे एक स्किल आहे. माझ्याकडे कुठला असं सपोर्ट रेजिस्टन्स इंडिकेटर नाहीये की जो तुम्ही अप्लाय केला की लगेच बाय सेल झालं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही रेडी झाले. हे असं होणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी शिकावं लागेल की मोठे प्लेयर्स येतात कधी, ते काय त्यांचे ऍट्रिब्युट्स आहे, ते हे शिकवणार आहे. हे याचा टाइम आहे. मी ह्याच्यामध्ये तुम्हाला 5x मल्टीबॅगर होणारे शेअर्स कुठून येतात, आता आपण बघितलं त्याचे ऍट्रिब्युट्स काय असतात, पण हे नक्की येतात कुठून हे तुम्हाला कोण सांगेल. तर हे आपण ह्या पुढच्या काही दिवसांमध्ये ह्या क्लासमध्ये शिकणार आहे. दुसरी गोष्ट, इंट्राडे मध्ये असे काही शेअर्स की जे ऑलमोस्ट 20% पण जाऊ शकतात, पण नॉट नेसेसरी की आपल्याला 20% पकडायचे. आपण यातले 2-3% रॅली जरी पकडली तरी ती खूप झाली इंट्राडे. तर असं काही इंट्राडे सेटअप मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यानंतर ऑप्शन मध्ये 2 ते 3% रिटर्न आपल्याला इंट्राडे मिळू शकतात का, तर त्यासाठी मी तुम्हाला शिकवणार आहे. कॅपिटल फार कमी लागतं, 30-40-50 हजारात पण इंट्राडे तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता 2 ते 3% करून. ओके, अशी एक स्ट्रॅटेजी की जो मी तुम्हाला FIDIचा डेटा दाखवला त्या स्ट्रॅटेजी त्याच्यावरती 30 ते 60% रिटर्न अॅन्युअली मिळतील लावलेल्या कॅपिटलवरती. ओके, अशा हिशोबाचं हे गणित आहे. तुमच्यासाठी एक जरी गोष्ट कामाला आली ना, एक जरी गोष्ट म्हणजे तुमचे म्युच्युअल फंड तुम्ही SIP काही करत असाल पर मंथ 10,000, ओके, 20,000, 5,000 यातले जर हे 10-15% रिटर्न तुम्हाला देत असतील आणि माझ्या थॉट प्रोसेसनी हे फक्त आणि फक्त 20 ते 25% जरी मिळाले ना तरी काम झालं असं मी समजेल. आणि ह्याच्यातून काही इन्साइट्स मिळाले तुम्हाला हे समजेल. तुमच्या पोर्टफोलिओत प्रॉफिटेबल शेअर्स आले ना तरी ह्याच्यातून तुम्ही खूप काही मिळवलं असं मी समजेल. 4 ते 5 जरी मल्टीबॅगर झाले तरी तुमचा पोर्टफोलिओ नेक्स्ट लेवल इन्क्रीज होऊ शकतो. ओके, तर ह्या हिशोबाने हे गणित आहे. तर हे शिकायचं असेल तर सिंपल साधं आहे. तुम्हाला ह्या वेबसाईट वरती जायचंय किंवा त्या ऍप वरती जायचंय. ओके, ती लिंक दिलेली इथे, मी लिंक पण पेस्ट करून ठेवतो. ओके, याच्यावरती जायचंय. हा एकमेव कोर्स आहे आणि ह्या एकमेव कोर्समध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ह्या गोष्टी बघायला मिळतील. ओके, त्याच्यामध्ये काय काय आपण शिकणार आहे त्या हिशोबाच्या पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला दिलेलं आहे. हे सगळं लाईफ टाईम असणार आहे. ह्या क्लासला तुम्हाला नाही समजलं तुम्ही पुढच्या क्लासला जॉईन होऊ शकाल.
त्याच्याही पुढे नाही समजलं, अजून पुढच्या काळात तुम्ही जॉईन होऊ शकाल. माझ्यापर्यंत जोपर्यंत प्रॉफिटेबल तुम्ही होत नाही तोपर्यंत मला तुम्ही सोडायचं नाही. अशा पद्धतीची जर्नी आहे. एकदम नॉमिनल कॉस्ट. तुमची जो स्टॉप लॉस आहे, ओके, तुमचा एक स्टॉप लॉस आहे की जो तुम्हाला द्यायचा आहे लाईफ टाईमसाठी, एज्युकेशनसाठी. ओके, जर तुम्हाला चांगलं काही शिकायला भेटत असेलच तर तुम्ही हे का नाही देणार 100%. ठीक आहे, चांगलं एज्युकेशन तुम्हाला भेटत असेल एकदम, तर त्या हिशोबाने आपण हे गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर मल्टीबॅगर शेअर्स कुठून येतात? इंट्राडे इक्विटीमध्ये आपल्याला 20-20% शेअर्स फाइंड आउट करता येतात का, ते आपण शिकणार आहे. टेक्निकल अनालिसिस हे बुलशीट आहे. ओके, तर ह्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये आपण 10 मिनिटं सुद्धा कुठल्याही सपोर्ट रेजिस्टन्सवर किंवा टेक्निकलवर बोलणार नाही. 90% ठिकाणी काय होतं की सगळं डोजी ओजी शिकवत बसतात 2-2 महिने. ओके, आणि ऍक्च्युअल गोष्टी राहिल्या लांब. ते टेक्निकल अनालिसिस माझ्यासाठी फक्त 10% वेटेजचं आहे. आपण शिकणार आहे हे, पण हे फार मतलुबापुरतं की आपल्याला जेवढं गरजेचं आहे. ओके, तर हे अशा हिशोबाने. त्यानंतरून इंट्राडे मध्ये अशी एक ऑप्शन स्ट्रॅटेजी की तुम्हाला रिस्क रिवॉर्ड चांगला बनवून देऊ शकते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, हे सगळं करत असताना, एवढा सगळा डेटा असताना सुद्धा तुमची सायकोलॉजी त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. आणि सायकोलॉजी अशा पद्धतीने रिवायर करून घेणार आहे मी की तुम्हाला ती फार चांगल्या पद्धतीने गोष्टी करायला भाग पाडेल आणि ऍटलिस्ट ओव्हर ट्रेड पासून वाचवेल. ओके, नो ओव्हर ट्रेड इन फ्युचर. पोर्टफोलिओ तुमचा ग्रोईंग होईल अशा हिशोबाचं मी हे करतो. ही एक तुमच्या ट्युशनला जात असेल पोरगा तर तुमच्या ट्युशनची फी आहे मुलाची, कामवाल्या बाईची तुमची ती फी आहे महिन्याभराची. ठीक आहे, तुमचे कोणी रांगोळी वगैरे रांगोळी काढत असेल, रांगोळी मेहंदीचे क्लासेस, एखादं मेकअप वाली लेडीज असेल ती तुमच्याकडून 10-10 हजार घेते. एखादा फोटोग्राफर एका दिवसाचे फोटोशूटचे 10-10 हजार रुपये घेतो. तर लाईफ टाईमचं स्किल की जे आपल्या पैशासाठी आहे, आपल्या लाईफच्या ग्रोथसाठी आहे, तर असं का नको घ्यायला. ह्यामध्ये मी तुम्हाला कुठलंही कॉल घे पुट घे असं गॅम्बलिंग ऍक्टिव्हिटी नाही शिकवत. ठीक आहे, प्युअर आणि प्युअर लॉंग टर्मच्या गोष्टी ज्या डेटावरती आहेत, असे शेअर जे जे 50-50% जर्नी पण विदिन 1 मंथ लावतात. ओके, तर हे मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. जर इंटरेस्टेड असाल तर 100% जॉईन करा. मी कुठलंही पेड कॅम्पेनिंग चालवत नाही. माझ्या ग्रुपवर आहात तुम्ही, तुमचं उत्तरदायित्व आहे म्हणून मी लर्निंगसाठी तुम्हाला हे आज वेळ देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पण आज जॉईन झाले, फार इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे, तर अशा हिशोबाचं हे गणित आहे मित्रांनो. ठीक आहे, तर जे पण इंटरेस्टेड असतील तर ते ह्या वेबसाईटवरती जा आणि त्या ठिकाणी त्या डिटेल्स तुम्हाला. कोर्स आपल्या ऍपवरती आहे, ऍपवरती रेकॉर्डेड व्हिडिओज भेटतील आणि हे लाईव्ह होईल. तुम्ही जसं आता माझ्याशी बोलताय, आता हे ऍक्च्युली वन साइड होतं, त्यावेळी तुम्हाला दोन्ही साइडनी बोलायला चान्स मिळेल. सेशन झालं की आपण जे दिवसभरात झालं ते डिस्कस करतो आणि फॅक्ट बेस्ड गोष्टी त्या ठिकाणी शेअर करतो. ओके, तर हा फक्त डेटा जरी तुम्हाला शिकायला गेले, FIDIचा हा डेटा येतो कुठून, ह्याच्या पाठी काय लॉजिक आहे, हा डेटा शिकण्यासाठी पण 15-15 हजार रुपये घेतात 3 दिवसांचे. ओके, फक्त एक गोष्ट डेटा शिकवण्याचे 15 हजार रुपये, आणि ह्या प्रूव्हन गोष्टी आहेत तुमच्या समोरच सगळ्या. अशा हिशोबाने ह्या गोष्टी आहेत. राईट, तर आय होप तुम्हाला आजचं सेशन काही हे झूमवर पण घेण्याचा प्रयत्न करणार आहे आपण. ऍपवर पण येते, झूमवर पण घेऊ. रेकॉर्डेड सेशन्स राहतील त्याचे. ह्याच्यातून तुम्हाला काही इन्साइट्स मिळाले असतील 100% अशी मी अपेक्षा करतो. आणि ऍटलिस्ट तुम्ही त्या गोष्टी नाही करणार ज्या गोष्टी